अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नका. या कार्यक्रमाचं, या अनुभव कथनाचं, अनुभवांचं कुठलंही श्रेय माझं नाही. लहान मुलाला आई ज्याप्रमाणे बोट धरून चालायला शिकवते, त्याप्रमाणे परिक्रमेत हे गुरुमाऊली, हे नर्मदा मैया, तुम्ही माझं बोट धरून माझ्याबरोबर चाललेले आहात. वेळप्रसंगी मला कडेवर उचलून घेतलेलं आहे. आणि हे सगळं प्रत्येक वेळेस अनुभव कथन करताना माझ्या स्मरणात राहू द्या, जेणेकरून माझ्या वाणीला अहंकाराचा स्पर्श होणार नाही. आता अनुभव कथनाला सुरुवात करते. मागच्या वेळेला हनुमान चालीसाचा एक अनुभव सांगितला होता. आता हनुमान चालीसाचा दुसरा अनुभव सांगते. गोष्ट आहे सूरजकुंड या रस्त्यावर आम्ही लागलो होतो. तेव्हाची पद्मी चौराह्यापासून सूरजकुंडकडे जात असताना खूप आभाळ भरून आलं होतं. अगदी असं वाटत होतं, की आता पाऊस येतो, मग पाऊस येतो आणि त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा पाऊस भरपूर झाला होता. बॅगमधले कपडे जवळपास ओले होते आणि अंगावर जेवढे काय कपडे आहेत, तेवढेच कोरडे कपडे अंगावर होते. हेही आता ओले झाले, तर बॅगमधले थोडे दमट कपडे काढून त्याच्यावरती दिवस घालावा लागणार किंवा ह्या ओल्या कपड्यांवरती दिवस घालावा लागणार, अशी परिस्थिती होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओलं झालेलं खरं नको होतं, पण आता ईश्वराची इच्छा आणि आभाळ असं भरून आलं होतं, की आता बरसेल की नंतर बरसेल आणि अ, रस्ता सगळा दुतर्फा झाडीचा रस्ता होता. अ, मध्ये फार आश्रम किंवा असं काही फार असं नव्हतं, की जिथे आसरा घेता येईल आणि शेवटी उपाय काहीच नसतो आपल्याकडे आणि त्यावेळेला आपण म्हणत असतो, की ठीक आहे आता जैसी मैया की इच्छा आणि असं म्हणत मी आणि बाबा आम्ही पुढे निघालो. आता निघालो त्यावेळेला मध्ये थोडंसं शेताच्या आतल्या बाजूला एक झोपडी दिसली. त्या झोपडीत एक महाराज होते. त्यांनी आम्हाला म्हटलं, "माताजी आ जाओ, यहाँ पे आ जाओ, यहाँ पे चाय वगैरह पी लो, बारिश का मौसम बहुत लग रहा है, बारिश आएगी तो कहाँ जाओगे? आज यहीं पे विश्राम कर लेना." म्हटलं ठीक आहे बघूयात तर, पण सूरजकुंडला जायची प्रचंड इच्छा होती, की आज असं मनात ठरवलं होतं कारण सूरजकुंडला जे हनुमान मंदिर आहे, त्याबद्दल असं ऐकलं होतं, की त्याच्या वेगवेगळ्या छटा दिवसातनं आपल्याला दिसतात आणि सकाळी बालहनुमान दिसतात आणि रात्री वृद्ध हनुमान दिसतात आणि दिवसापासून संध्याकाळपर्यंत त्या वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसतात. सूर्याचा प्रकाश ज्या पद्धतीने मूर्तीवर पडतो, त्या पद्धतीने त्या मूर्तीचे हावभाव बदलतात आणि अ, मला अत्यंत हनुमान मारुतीरायांची माझं प्रेम मारुतीरायांवर अत्यंत असल्यामुळे मला दुसरीकडे कुठेच जाऊ नये आणि सूरजकुंडला जावं असं वाटत होतं. शिवाय ऐकून असंही होतं, की सूरजकुंडचं मंदिर फार सुंदर आहे. त्या मंदिराच्या वर सूर्याचे 7 घोडे आणि त्यांचा रथ हा सुद्धा फार सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि खूप रमणीय दृश्य आहे सगळं. असं सगळं ऐकून होते आणि त्यामुळे तिथेच जायचं होतं. तर त्या बाबाजींनी बोलवलं त्यामुळे आम्ही चहा काय तो घ्यायला आतमध्ये गेलो. बाबाजींनी काळा चहा केला आणि चहा वगैरे घेऊन झाला आणि पाऊस काही अजून पडलाच नाही. आणि साधारण 5 वाजत आले संध्याकाळचे आणि मग मी म्हटलं, की "नहीं, अभी निकलना होगा बाबा जी, बारिश तो नहीं आ रही है, अब देख लेंगे क्या करना है." "नहीं माताजी कभी भी आ जाएगी, यहीं रह लो, कल सुबह उठ के चले जाना." पण इच्छा अशी होती बाबाची पण आणि माझी पण. आम्ही त्यांची आज्ञा घेतली आणि आम्ही म्हटलं, की "चला जाऊयात, जे होईल ते होईल, जाऊयात पुढे." आणि अजून पुढे गेलो सूरजकुंडच्या बाहेर गेटपासनं सगळ्या असे बोर्ड लागलेले आहेत आणि प्रत्येक बोर्डवर हनुमान चालीसाचा एक दोहा आहे. पण हे असं आहे हे मला माहीत नव्हतं. आणि आता तो दोहा आणि ते हनुमान चालीसा बोर्डवरती असं लिहिलेलं जसं इलेक्ट्रिकचे पोल्स असतात आणि प्रत्येक पोलवर ॲडव्हर्टाइज असतात ना, तसं प्रत्येक पोलवर एक पाटी आणि त्या पाटीवर हनुमान चालीसाचा पहिले चौपाई आणि मग एक दोहा. आणि ते तसं पाहिल्याबरोबर बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाला, "आता तू थांबणार आहेस. बिलकुल थांबायचं नाहीये. आपल्याला लवकर जायचंय." आणि मी बाबाला म्हटलं, की "बाबा तुला उत्तर माहिती आहे, की आता मी थांबणार आहे. कारण हनुमान चालीसाला डावलून मी पुढे जाऊच शकत नाही." आणि हट्ट म्हणा किंवा वेड म्हणा किंवा काय जे असेल, त्या प्रत्येक बोर्डपाशी मी थांबले आणि हनुमान चालीसा वाचून असा पाठ असतो 4 मिनिटात एकदा होतो, पण नाही तो तिथे लिहिलाय त्याच्यामुळे तो वाचूनच पुढे जायचा.
तो तिथे लिहिण्याचं कारणच हे आहे, की आतमध्ये येणारा व्यक्ती हा अ, आपल्या मनातल्या कुठल्याही अ, काय इच्छा म्हणण्यापेक्षा वैताग म्हणा किंवा त्रास म्हणा, अ, अशा ज्या भावना असतात, त्या मंदिरात येण्याच्या आधी दूर सोडून याव्यात. का? कारण मंदिरात येणं हे तुम्ही जरी तुमच्या इच्छेसाठी येत असलात, जरी तुमच्या मागण्यांसाठी येत असलात, तरी ज्यावेळेला तुम्ही कोरी पाटी करून येता, त्यावेळेला ईश्वराला सुद्धा तुमच्या कोऱ्या पाटीवर लिहायला भरपूर काही असतं. ज्यावेळेला तुम्ही कोरं मन घेऊन येता, त्यावेळेला त्या कोऱ्या मनावर टाकायला भरपूर काही ईश्वराकडे असतं आणि तुम्ही भरलेलं मन घेऊन आला, तर नुसतंच तुम्ही थोडंफार ते रितं करता. तुम्हाला फार जास्ती रितं करता येत नाही. कारण तुमच्या नुसत्या रडण्या-पडण्यानी पूर्ण आवेश तर निघत नाही आणि मन कोरं राहत नाही आणि म्हणून कधी पण कुठल्याही देवस्थानांच्या बाहेर जेव्हा अशा प्रकारच्या पाट्या लिहिल्या असतात, त्यांचा उद्देश हा असतो, की इथे या ठिकाणी तुम्ही सगळं विसरा आणि मग तुमचं मन शुद्ध होत, होत तुमचं मन त्या वैतागातून, त्या तापातून बाहेर निघून एकाग्रचित्त होत, होत तुम्ही आतमध्ये यायचंय. आणि त्यामुळे तो हनुमान चालीसा म्हणत, 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 म्हणत मी पुढे जायचं ठरवलं. विजा कडकायला लागल्या आणि आता पडणार पाऊस आणि आमचा बाबा इतका अ, काय म्हणू इतका प्रेमळ, इतका मवाळू आहे बरं का. खरं तर त्याला भिजायचं नव्हतं, कपडे नव्हते, वय होतं. पण तरी माझ्यासाठी म्हणून तो म्हणाला, "बरं चल आता म्हण तू, आता दुसरा इलाज नाही. कारण तू इथून निघणार नाहीयेस हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय हे मला माहिती आहे आणि तू नाही तर मी नाही." खरं सांगायचं झालं तर अगदी मारुतीरायांसारखा दिसणारा माझा बाबा, मारुतीरायांसारखा सतत माझ्या पाठीशी, माझ्यासोबत जेव्हापासून भेटला तेव्हापासून होता. तो अनुभव पण सांगणार नंतर, की बाबाची माझी भेट कशी झाली. आधी हा पूर्ण करते. आणि असं करत, 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 करत अगदी सगळा पूर्ण साधारण सव्वा तास लागला. अ, आहे असं पाट्या वाचत, वाचत पुढे जायला आणि पाट्या वाचत, वाचत पुढे गेलो. शेवटचं अगदी सियावर रामचंद्र की जय असं म्हणून 3 ते 4 मिनिटं पुढे लागले आश्रमात पोहोचायला आणि आश्रमात बाहेर एक ओटा होता आणि आतमध्ये आश्रम होता. त्या ओट्यावर अशी बॅग काढून ठेवली आणि केव्हापासूनचं धरून ठेवलेलं आभाळ असं भरभर म्हणजे टिप-टिप पाणी वगैरे नाहीच. अशी सर अशी दन, 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 दन सर आली. असं काही, की जसं एखादं गाठोडं अगदी भरून असं उचलून धरून ठेवलेलं आहे आणि खालून अशी टाचणी मारायची फक्त काय ती वेळ आहे आणि आम्ही म्हणजे चप्पल सुद्धा काढली नव्हती, बॅग सुद्धा काढली नव्हती आणि अगदी नर्मदे हर सुद्धा म्हटलं नव्हतं. बस असा कदाचित दुसरं पाऊल बाहेरच असेल. अगदी या परिस्थितीत असताना धरून ठेवलेलं पुस्तकात जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की तिथे सुद्धा वर्णन मी असंच केलेलं आहे, की आतापर्यंत मैयानी असं ते पाण्याचं गाठोडं, ती पाण्याची पिशवी अशी धरून ठेवली होती, की केव्हा ही आत जाते आणि केव्हा मी ती अशी सोडते आणि सोडलं, की ते बद-बद, 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 बद असा सगळा धो, 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 धो पाऊस आला. एक कपडा एवढूसा सुद्धा ओला झाला नाही. आता मला असं म्हणायचंय, की हे असं का होतं? पाऊस इतका का? आणि खरं केव्हाचा पाऊस येणार? योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण मी तर योगायोग म्हणणार नाही. पण ईश्वराने माझी ती इच्छा पूर्ण केली, जी माझ्यासाठी आवश्यक होती. परिक्रमेला निघताना, परिक्रमा करताना, परिक्रमेत असताना आणि परिक्रमेहून आल्यानंतर आपल्या मनाची जास्तीत जास्त शुद्धी कशी होईल, हा परिक्रमेचा मुख्य हेतू होता आणि त्या हेतूसाठी नर्मदा मैयानी पावसाला सुद्धा थांबवलं. हनुमानानी, मारुतीरायांनी त्यांचं गुणगान गात असताना तिथे वर असं उभं राहून पावसाला सुद्धा थांबवलं. मला तरी असं वाटतं, की ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट, एखादं कार्य हे संपूर्णपणे ईश्वर इच्छा म्हणून ज्यावेळेला आपण करतो किंवा ईश्वराप्रती समर्पित करून ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला ते कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. ही शिक्षा मला या हनुमान चालीसाच्या अनुभवातून मिळाली. तर असा हा हनुमान चालीसाचा दुसरा अनुभव. आता एक छानसा अनुभव सांगणार आहे जबलपूरचा. आपण धुआधार बऱ्याच लोकांनी भेड़ाघाट, धुआधार पाहिलेला आहे. आणि तिथून जात असताना या वेळेला माझ्यासोबत बाबा होता.
तिथून जात असताना छोटी धुवाधारची ही गोष्ट आहे. बरंच अंतर आम्ही दोघं पायी-पायी चालत गेलो. पुढे खडकाळ सगळा वाळू खडक आणि संगमरवराचे मोठे-मोठे दगडं मैयाच्या प्रवाहामध्ये तिथे आहेत. आणि एकच सेकंद हं, हा आवाज थोडासा लॅपटॉपचा कमी करते. हं. तर असे इतका तिथे मैयाचा आवाज आहे. त्या संगमरवरावर मैयाचं पाणी इतक्या जोरात आदळतं, की त्या पाण्याच्या आदळण्याचा आवाज असतो. मैयाचा खळखळाट इतका जास्त आहे, की बाजूला मी आणि बाबा उभे असताना सुद्धा आम्हाला दोघांना सुद्धा एकमेकांचा आवाज येणार नाही. इतका तिथे मैयाचा असा आवाज आहे आणि आपण बरंच उंचावर असताना देखील मैयाचं पाणी ते जे आपटतं ना, त्या संगमरवरी दगडावर, ते आपटल्यानंतर त्याचे सगळे तुषार जे आहेत, ते असे वरपर्यंत येतात आणि त्यानी आपण भिजतो. असं ते मैयाचं एक प्रकारे थोडंसं रौद्र असं रूप तिथे छोटी धुवाधार, भेड़ाघाट या ठिकाणी मैयाचं रूप आहे. आता त्या ठिकाणाहून आम्ही जात असताना सगळा वालुकामय तो भाग आणि इथून कोणीतरी आम्हाला रस्ता सांगितला, की यहाँ से ऊपर जाओ और वहाँ अ, दाहिने हाथ को आप मुड़ो और सॉरी बाएँ हाथ को आप मुड़ो, फिर दाहिने हाथ को मुड़ो, फिर आपको खेती लगेगी और फिर आगे जाके आपको गाँव लगेगा. थोड़ा-सा पहाड़ी है, थोड़ा-सा पहाड़ी चढ़ के जाना पड़ेगा. तर ठीक आहे, आता हरकत नाही. आणि म्हणून आम्ही थोडं पहाडी चढायला लागलो. अहो, कसचं बाय अन् कसचं दाय सगळीकडे जाळ्याच जाळ्या झाडांच्या. करवंदाची जाळी असते ना घनदाट, तशी जाळी. मग थोडंसं दूरवर गेल्यावरती एक भगवा झेंडा दिसला. म्हटलं चला इथे काहीतरी आहे, कदाचित छोटंसं मंदिर असेल किंवा काय. तर आता आपण आजची रात्र इथे राहू शकतो. छान पोटभर जेवण दुपारी झालं होतं. त्यामुळे रात्री जेवायला मिळालंच पाहिजे असं काही नव्हतं. आणि दूर आम्हाला ते मंदिरासारखं वर दिसत होतं. आणि आम्ही तिथपर्यंत आता जाऊन पोहोचणार आणि आता मग आम्ही थोडी स्पीड कमी झाली, की आता हां, आता रात्री इथेच मुक्काम करायचा आहे, हरकत नाही बा, असं. आणि कसं काय तिथे ना एका दगडावर फक्त एक झेंडा होता आणि खाली एक गुहेसारखं होतं आणि बाकी काही नव्हतं. म्हणजे पाऊस, पाणी काही आलं, काही राहायची व्यवस्था नव्हती आणि आम्ही अगदी आरामात चाललो होतो. आता घाई करणं आवश्यक होतं. मग आता त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे डावीकडे वळा, उजवीकडे वळा असं करत थोडं अंतर आम्ही गेलो आणि आता तिथे खूप मोठा रेतीचा पहाड होता. खूप मोठा रेतीचा पहाड. त्या रेतीच्या पहाडाला गोल अशी चक्कर मारून जायची, तर उजव्या हाताला असे उभेच्या उभे दगडं, की तिथून पाय घसरला की सरळ आपला कपाळमोक्ष होणार आहे. त्या दगडांवर संगमरवरांवर आपलं आपण आदळले जाणार. असे सुळके खाली निघालेले आहेत. त्यामुळे इथून पडलं की वाचायची काही शक्यता नाही. म्हणजे आता हा रेतीचा पहाड चढून जायचा आणि तोही प्रयत्न केला खरं. पण व्हायचं काय, की आम्ही दोघंही भारदस्त व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे त्या रेतीवरती थोडं चढलं, की आम्ही आणि रेती आम्ही सगळं परत खाली. एकदा झालं, दोनदा झालं. त्या रेतीच्या पहाडावर काही केल्या चढताच येईना. आता काय करावं? इथे कोणाला विचारायचं? मग खाली ना एक नाव जाताना दिसली, नावाडी दिसला. आम्ही खूप आरडाओरडा केला, "नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर." अगदी ओढणी अशी काढून हलवून हे केली, की त्याला हलताना काहीतरी दिसेल, त्या नावाड्याचं वर लक्ष जाईल. तो कशाला वर बघतोय? तो आपला आरामात असा तिकडनं येऊन इकडे चालला गेला. आम्ही आपलं ओरडतोय, काही नाही. बरं आता एवढं सगळं उतरून खाली यायचं आणि आम्ही जिकडनं आलो होतो साधारण 3-3.5 किलोमीटर आधीपासनं काहीही नव्हतं. घर नाही, दार नाही, कुठला प्रकार नाही. कारण भागच मैयाच्या किनाऱ्याचा भाग होता. त्याच्यामुळे तिथे काहीच नव्हतं. म्हणजे आम्हाला माहीत होतं, की आपण परत गेलं तर आपल्याला 6-1 किलोमीटर परत उलटं जायला लागेल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आपण परिक्रमेत आहोत. आपल्याला उलटं जायचं नाहीये. म्हणजे एकतर या रेतीच्या पहाडावर बसूनच रात्र काढायची किंवा काहीतरी काय होईल आता माहिती नाही. काय करावं, काय करावं? बरं आधी आरामात चाललेलो त्याच्यामुळे आता घाई करणं आवश्यक आहे. दंड रोवून, सगळं करून, सगळं करायचा प्रयत्न केला. शेवटी थकून आम्ही तिथे बसलो. आता झालं कसं होतं, की आम्ही एका पहाडावर होतो. मध्ये नर्मदा मैया होती आणि पुढे पण एक संगमरवराचा पहाड होता.
आणि दिसत होतं, पण ऐकू येईल अशी काही शाश्वती नव्हती. तरी सुद्धा अगदी हरवून मी तिथे बसली आणि मी बाबाला म्हटलं, "बाबा, आता तिथे कोणीतरी आलं पाहिजे आणि तिथे येऊन त्यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे." आणि मी असं म्हणते ना म्हणते तोच तिघं मुलं एकाने लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता, एकाने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि एकाने जांभळ्या रंगाचा बुशर्ट घातला होता. अशी तिघं मुलं त्या सुळकेवर येऊन उभी राहिली आणि आमच्याकडे पाठ करून बसली. अरे बापरे! म्हणजे कमीत कमी त्यांनी आमच्याकडे तोंड केलं असतं, तर हातवारे आपण केले असते, त्यांना हलवलं असतं, काहीतरी सांगा, सांगा म्हटलं असतं. पण नाही, ते आमच्याकडे पाठ करून बसले. आता पुन्हा एकदा नर्मदे हर, नर्मदे हर आरडा-ओरडा सगळा सुरू झाला. ती काही बघायला तयार नाही. आणि शेवटी अगदी हरवून अगदी त्या मैयाला म्हटलं, कसं होतं ना, की आपण नर्मदे हर म्हणून त्यांना बोलवायचा प्रयत्न करतो, नर्मदे हर म्हणून त्या नावाड्याला बोलवायचा प्रयत्न करतो. पण अगं मैया, हे अगदी शेवटी, की जेव्हा आता आपल्याजवळ काही पर्याय नाहीये, तेव्हा आपल्याला ती आठवते. तिच्या किनारी असून सुद्धा त्यावेळेला अ, काय मनस्थिती आहे माणसाची माहिती नाही. जी दृश्य मदत आहे, जी दिसणारी मदत आहे, ती घेण्याचा आपण प्रयत्न करतो. पण जी अदृश्य शक्ती कायम आपल्यासोबत आहे, हे आपण विसरतो. आणि शेवटी जेव्हा सगळं हातातनं गेलेलं असतं, की आता काहीही होणार नाहीये, त्यावेळेला तो ईश्वर आपल्याला आठवतो. आणि तसंच झालं. आणि शेवटी त्या नर्मदा मैयाला अगदी साकडं घातलं, "अगं मैया कुठे जाऊ? सांग तरी आता, काय करायचं?" आणि असं मी म्हणते ना म्हणते तोच पिवळा शर्टवाला माणूस, तो मुलगा म्हणा, माणूस म्हणा, तो पलटला. तो जसा पलटला तशी मी अंगावरची ओढणी काढली, दंडाला बांधली, वर केली आणि अगदी असं जसं दाखवतात ना टीव्हीमध्ये, की खाली कोणीतरी असतं आणि वरून हेलिकॉप्टरवरनं, तशा पद्धतीने मी ती असा तो ओढणी जोराजोरात हलवली. ती जोरात ओढणी हलवल्याबरोबर त्यांनी दुसऱ्याला पलटायला सांगितलं. तर मग तिघही जण आमच्याकडे बघू लागले आणि मग मी त्यांना खुणेनी इथे सगळ्या खाणाखुणा आता मी ज्या खुणा केल्या त्या त्यांना समजल्या किंवा त्यांना हे लक्षात आलं, की आम्ही लोकं इथे फसलेलो आहोत. तर त्यांनी आम्हाला अगदी खुणा-खाणांनी सांगितलं, की तुम्ही उजव्या बाजूनी जाताय टेकडीच्या. तुम्ही तिथे खाली पडाल. उजव्या बाजूनी जाऊ नका, डाव्या बाजूनी जा. आणि मग त्या खुणा कशा असं. म्हणजे इकडे नको आणि इकडे जा. अशा पद्धतीच्या त्यांनी खुणा केल्या आणि अ, त्यांनी आम्हाला सांगितलं, की तिथे एक असा बोगदासारखा तयार झाला होता. तो आम्हाला दिसलाच नव्हता आणि त्या बोगद्याच्या वर पूर्ण अशी करवंदाची जाळी पसरलेली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं, तिथे पण कदाचित काही झाडं असतील. ते झाडं त्यांनी तोडून अशी पानं दाखवलीत आणि आम्हाला सांगितलं, की ही पानं बाजूला करा आणि याच्या आतून जा. आता त्या जाळीत शिरायचं असेल, असं आम्हाला त्या जाळीकडे बघून वाटलं नाही. ती इतकी अमरवेलही होता तिथे, म्हणजे अक्षरशः जाळी होती. मी एकटी असते तर कदाचित मी त्या जाळीत शिरू नसते शकले. बाबा होता. बाबांनी ती तोडून असं भोक तयार केल्यासारखं, छिद्र तयार केल्यासारखं केलं. त्यातनं आम्ही आतमध्ये गेलो. तिथून आतमध्ये गेल्यानंतर मग डावीकडे वळायचं होतं. त्या माणसाने सांगितलं होतं, "रेती टीला लगेगा वहां से आपको डावीकडे जाना है." पण आम्हाला दिसेच ना आणि मग ती जाळी बाजूला करून आम्ही गेलो आणि तिथून पुढे परत एक छोटासा रेतीचा डोंगर होता. तो चढण्यासारखा होता. उशीर झालाच. तो डोंगर चढल्यानंतर मग अशी सपाट जमीन लागली. मग तिथे पोहोचल्यानंतर मी पुन्हा ओढणी काढून त्यांना हे केलं आणि असे हात जोडून त्यांना मनातल्या मनात नर्मदे हर केलं आणि वळली. बाबा मागे होता आणि वळून मी थोडी 4 पावलं पुढे झाली आणि बाबा पण वर आला. बाबाला म्हटलं, "बाबा त्यांना थँक यू म्हणायला पाहिजे रे." मी तर म्हटलं, "तू म्हण." बाबा म्हणे, "हो, हो, आपल्याला म्हणायलाच पाहिजे. तिथे ते आज नसते तर आपल्याला हा रस्ता सापडलाच नसता." आणि बाबांनी तिकडे वळून पाहिलं, तिथे कोणीही नव्हतं. एका क्षणात ते तिघंही तिथे नव्हते. ते येताना आम्हाला जसे दिसले होते आणि आम्ही पाहत होतो, की ते येतील. ते त्याच रस्त्याने परत जाणार ना, पण ते आम्हाला दिसले नाही म्हणजे नाही. नाही दिसले. काय, कोण माहीत नाही. कदाचित असं झालं असेल, ती मैया कंटाळली असेल, की हे काहीही केलं तरी दोघं जण मूर्ख, बावळट लोकं आहेत. हे काही केलं तरी आपल्याला आवाज देत नाही. आपल्याला यांना कोणाच्यातरी रूपातच येऊन दर्शन द्यायला लागणार आहे. आणि म्हणून मागच्या अनुभव कथनात मी म्हटलं होतं, की माझ्यासाठी
पाणी देणारी पण नर्मदा मैया आहे. माझ्यासाठी माझ्या मला खाऊ घालणारी पण नर्मदा मैया आहे. मला रस्ता दाखवणारी पण नर्मदा मैया आहे. कारण त्यावेळेला ती व्यक्ती जरी त्यावेळेला तिथे उभी असेल, तरी त्या व्यक्तीच्या मनात त्या पद्धतीचा विचार देणारी, की हिला मदत कर, ही नर्मदा मैया असते. कधी-कधी ती व्यक्ती प्रत्यक्षात नसून नर्मदा मैयाने घेतलेलं रूप असतं. पण हे आपल्याला काही केल्या कळत नाही. तर असा हा आपला दुसरा अनुभव झाला. आता एक अनुभव सांगते, जो माझ्या सगळ्यात जवळचा अनुभव आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी मूळची नागपूरची आहे, हो की नाही? पण आता मी इंदोरला असते हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि इंदोरला असते ते मी सहकुटुंब, सहपरिवार इंदोरला आलेली आहे. कसं? तर मला जेव्हा कोणी विचारतं, की "अरे, इंदोरला कसे काय आले तुम्ही नागपूर सोडून?" तर त्यावेळेला मी असं सांगत असते, की मला नर्मदा मैयानी बोलावून घेतलं. "आला का तू? बस, बस खाली." हं. मला नर्मदा मैयानी बोलावून घेतलं. ते कसं? ते आता सांगते. महेश्वरला असताना झालं असं, की मला अत्यंत घाटावर बसले असताना मला खूप रडायला यायला लागलं आणि अ, मला कळतच नव्हतं, की आपल्याला रडायला कशासाठी येतंय. हा अनुभव थोडा मोठा आहे, पण आज हा पूर्ण करते. मग पुढे आपण बघूयात वेळ कसा काय असतो त्याच्यावर. तर मला फार असं रडायला यायला लागलं आणि कळतच नव्हतं, की आपल्याला रडायला का येतंय. आणि हमसून हुंदके देऊन रडावंसं वाटत होतं आणि मी रडत होते. आणि मग महेश्वरच्या जगन्नाथ धामला हृदयगिरी महाराज असतात. तिथेच मी थांबले होते. ते आले. म्हणे, "क्या हुआ? क्यों रो रही हो साक्षी?" तर मी म्हटलं, की "पता नहीं मुझे समझ में नहीं आ रहा है क्यों रो रही हूँ." तर म्हणाले, "तुमको घर की याद आ रही होगी." तर मी म्हटलं, की "नहीं, मुझे घर की याद नहीं आ रही है." तो फिर क्या हुआ? मग खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं, की मला असं वाटत होतं, की एक दिवस आपली परिक्रमा पूर्ण होईल आणि मग आपण नागपूरला परत जाऊ. मग नागपूरहून पुन्हा मैयाला भेटायला सारखं-सारखं येणं आपल्याला जमेल का? मग आपण काय मैयाला भेटायचंच नाही का? झाली का परिक्रमा? कारण पुन्हा आपण नोकरी करणार किंवा काहीतरी करणार. मुलं-बाळं माझ्या मुलाचं शिक्षण त्यावेळेला चालू होतं. यांचा जॉब होता. मग कसं करायचं? आणि या विचारांनी मला रडायला येत होतं. जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले मला, "नहीं, नहीं साक्षी तुम यहाँ रह लो ना, जितने दिन रहना चाहती हो उतने दिन रह लो." तर मी म्हटलं, "महाराज यहाँ रह के कितना रहूँगी? 1 महीना, 2 महीना, मुझे घर तो जाना पड़ेगा वापस." तर ते मला म्हणाले, की "एक काम करो, घर को लेके यहाँ आ जाओ, परिवार को लेके यहाँ आ जाओ." म्हटलं, "महाराज चेष्टा करताय का हो तुम्ही? असा सगळा परिवार घेऊन मी कशी येणार? माझा नवरा आपली काय नोकरी-पाणी सोडून येणार का? माझे सासू-सासरे, आमचं तिथे स्वतःचं घर आहे. हे सगळं सोडून कसं येणार?" तर ते म्हणे, "देखो साक्षी, मैंने बोल तो दिया. अब मैया जाने और तुम जानो. मेरे मुँह से शब्द निकल गए हैं, तो अब कुछ होगा तो मैया करेगी पूरा. लेकिन मैं तो समझता हूँ कि तुम तो यहाँ आ जाओगी।" मैंने कहा, "कैसे?" "वो मुझे नहीं पता। मुझे ऐसा लगता है कि तुम यहाँ 1 साल में आओगी या 3 साल में आओगी या 5 साल में आओगी और या तो 10 साल बाद संन्यास लेके सब कुछ छोड़ के आओगी, लेकिन तुम आओगी." बापरे! संन्यास वगैरे. तोपर्यंत काही विचार नव्हता केला संन्यास वगैरे घ्यायचा. आणि म्हटलं, "ठीक आहे आता मैयाचं काय बघूया बाबा तुम्ही म्हटलंय तर होईल कदाचित." असं म्हणून हे आमचं बोलणं होत नाही. तर त्याच्यानंतर एक महेश्वर सोडून मी पुढे गेले आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसात मला सचिनचा माझ्या मिस्टरांचा फोन आला, की "अगं तुझी परिक्रमा कधी पूर्ण होते?" म्हटलं, "का म्हणजे का घाई का करताय तुम्ही मला?" तर म्हणे, "घाई याच्यासाठी की माझा दीर राहुल, तर माझ्या दीरानी इंदोरला स्वतःचा बिझनेस सुरू करायचं ठरवलं होतं आणि ते माझ्या यजमानांना म्हणत होते, की "दादा तू पण आता सोड सगळं नोकरी वगैरे आणि आपण एकत्र इथे बिझनेस सुरू करूया." मी जागा वगैरे सगळं पाहून ठेवलंय आणि माझे यजमान म्हणाले होते, की "मी आता 10 दिवसात रिझाइन करतोय." ते कॉलेजला प्रोफेसर होते. 10 दिवसात मी रिझाइन करतोय आणि महिन्याभरात मी शिफ्ट होतोय इंदोरला. तू आली, की मग आपण सामान घेऊन आपण इंदोरला शिफ्ट होऊया. मी 30 मार्चला घरी पोहोचले परिक्रमा करून. 30 मार्च 2018 आणि 18 जुलै 2018 ला सहकुटुंब, सहपरिवार म्हणजे जेवढं
नागपूरला परत गेल्यानंतर एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने बांधाबांध करा, त्यांना इथे घर शोधा, एवढाच काय तो वेळ लागला आणि या 3 महिन्यात परिक्रमा झाल्यानंतर सहकुटुंब, सहपरिवार मी इंदोरला येऊन पोहोचले. आता इथे गंमत काय आहे बघा. इंदोरला येऊन पोहोचले, इंदोरला घर बांधलं, हळू बांधलं आणि इथे छान यांचा बिझनेस हे झाला. पण इंदोरच का? कारण माझे गुरु नाना महाराज तराणेकर हे इंदोरचे. माझी नर्मदा मैया इंदोरपासून जवळ. एका बाजूला माझे शिवबाबा उज्जैनचे, दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर, तिसऱ्या बाजूला देवीचं स्थान देवास आणि मध्ये या सगळ्यांच्या दृष्टीत, या सगळ्यांच्या मध्ये असं अलगद मला नर्मदा मैयाने आणून ठेवलं. आयुष्यात कधीही नागपूर सोडून कुठेही स्थायिक होण्याचा विचार सुद्धा न केलेली मी 3 महिन्यात सहकुटुंब, सहपरिवार इंदोरला येऊन पूर्णपणे स्थायिक झालेली आहे. आता हा अनुभव हा माझ्या आवडीचा कारण या माझ्या इथे इंदोरला येण्यामागे मी नाही तर संपूर्णपणे नर्मदा मैया आहे. पण याच महेश्वरला मला एक खूप मोठा धडा मिळाला. माझं आयुष्य बदललं ते या इथून. अर्थात या सगळ्या परिक्रमेतल्या सगळ्या अनुभवातून काही ना काही शिक्षण मिळत गेलं, काही ना काही धडे मिळत गेले आणि आयुष्य हळू बदलत गेलं. पण आपण म्हणतो ना, की एक देअर इज अ पॉइंट ऑफ टर्निंग. तर हा पॉइंट ऑफ टर्निंग महेश्वरहून आला तो कसा सांगते. महेश्वरला अगदी एंट्री केली जलकोटीहून पुढे आलो आणि महेश्वर गावात अगदी पाऊल टाकलं तर तिथे एक रमण सराफ म्हणून दुकानदार आहेत. त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं दुकानात आणि चहा वगैरे पाजला आणि म्हणाले, की "आप कहाँ जा रहे हो रहने के लिए? कहाँ निवास कर रहे हो?" म्हटलं, "देखेंगे अभी, पता नहीं कौन-सा आश्रम है." आणि आम्ही निरोप घेऊन पुढे निघालो. एक अर्धा किलोमीटर आम्ही चालून जात नसेल, तर हा रमण सराफ एवढा मोठा माणूस, सराफ अगदी अंगावर सोन्याचे दागिने वगैरे घातलेला, चप्पल न घालता पायी धावत आमच्या मागे आला आणि म्हणाला, "माताजी पेशवा घाट जाओ. वहाँ पे एक माताजी हैं, एक बाबा जी हैं और वहाँ पे सारी सुविधा आपको मिल जाएगी." तर म्हणलं, "एक रात्र राहायचंय, सुविधेचं काय?" "ठीक आहे." पेशवा घाट, तो पेशवा घाट. आम्ही पेशवा घाटात गेलो. तिथे सुंदर जगन्नाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात गेलो, पाय धुतले आणि नर्मदे हर म्हणून आश्रमाच्या आत डोकावलो. तर तिथे एक तरुण संन्यासी अगदी राजबिंडा म्हणतो ना आपण तेजस्वी राजबिंडा असा तरुण साधारण त्यावेळेला त्यांचं वय अगदी 34, 32-34 वगैरे असं काहीतरी वय असेल. आणि हे तरुण संन्यासी फेटा बांधलेले, विवेकानंदांसारखे थोडेसे मला एकदम असा भास झाला त्यांच्याकडे पाहिल्यावर आणि दाढी, तेजस्वी बोलके डोळे आणि ते असे एकटक पाहत होते. त्यांनी नर्मदे हर म्हटलं नाही, की अंदर आओ म्हटलं नाही, की काहीच म्हटलं नाही आणि आपण कुठे आत एकदम धडकन जात नाही. आपण आधी बाहेरून नर्मदे हर म्हणतो, मग समोरच्याने नर्मदे हर, आओ म्हटल्यावर मग आपण आतमध्ये जातो. आणि ते बघत राहिले आणि आम्ही बाहेरच उभं राहिलो. मग क्षणभराने ते म्हणाले, आ जाओ, आ जाओ, साक्षी आ जाओ, आ जाओ. बैठो, बैठो." "कहाँ से आए? कहाँ की मूर्ती काय?" वगैरे त्यांनी विचारलं. मग माताजी आतमध्ये गेल्या चहा करायला आणि हे मला म्हणाले, "साक्षी एक काम करो, यहाँ से रास्ता है, ऊपर जाओ और मैं तो मेरे हाथ घी से सने हुए हैं, मैं बत्तियाँ बना रहा हूँ और माताजी तुम्हारे लिए चाय बना रही है. मुझे 3 सफेद चादरें चाहिए, यहाँ-यहाँ रखी है, ले आओगी?" मी म्हटलं, "ले आऊंगी." असे करते. म्हणून मी वर गेली आणि तिथे 2 कपाटं होते आणि एक लाकडी बॉक्स होता. म्हटलं कोणाच्या कपाटाला चादरी कुठेच 3 चादरी ठेवलेल्या दिसल्या नाहीत मला. म्हटलं कोणाच्या कपाटाला कशाला हात लावावा? बॉक्स पाहूयात. बॉक्स उघडला. अगदी वर छान घडी केलेल्या 3 चादरी होत्या. त्या घेतल्या आणि खाली आले.
आणि त्यांना चादरी दिल्या. ते मला म्हणतात, "वाह साक्षी, तुमको मिल गई चादरें?" म्हटलं, "हाँ महाराज, वो बक्से में थी. लेकिन एक बात है महाराज जी." तर म्हणले, "क्या?" "आप जब से हमें साक्षी बोल रहे हो, हमारा नाम साक्षी नहीं है, हमारा नाम सुरुची है." तर म्हणे की "हां, हां. ठीक है, ठीक है." आणि पुन्हा थोड्या वेळाने बोलताना परत माझा उल्लेख साक्षी म्हणून करायला लागले. मग मी त्यांना परत आठवण करून दिली आणि "महाराज जी शायद अ, आपको याद नहीं है, लेकिन मेरा नाम साक्षी नहीं है, मेरा नाम सुरुचि है." तर ते मला म्हणाले, "देखो ऐसा है साक्षी, हमें पता है आपका नाम सुरुचि है, लेकिन आपको पता नहीं है कि आप हमारी साक्षी हो." मतलब ऐसा कैसे? तर म्हणे ऐसा होता है कभी-कभी, शायद आपने देखा नहीं, जब आप आए तो मैं थोड़ी देर के लिए हक्का-बक्का रह गया था। जब मैंने आपको देखा, तभी मुझे पता चला कि हमारी साक्षी आ गई है। महाराज ऐसे कैसे? तर म्हणले, "अच्छा मुझे बताओ तुमको किसने बताया कि चादरें बक्से में रखी हुई है?" मैंने किसी ने नहीं बताया। तो तुमको कैसे पता चला? तुमने अलमारी खोली?" मैंने कहा, "नहीं खोली।" उनका 2 अलमारियाँ वहाँ हैं, तुमने दोनों नहीं खोली, सीधा जाके तुमने बक्सा खोला। मैं बेटा नहीं ऐसे नहीं है महाराज जी, किसी की अलमारी को बिना पूछे मैं कैसे हाथ लगाऊँ? इसलिए मैंने बक्सा खोला, मैंने इसलिए अलमारी नहीं खोली। तो म्हणे बक्सा तुम्हारा है क्या? बक्सा भी तो मेरा ही है। मुझे पूछे बिना बक्से को कैसे तुमने हात लगा लिया? हो गड्या हे तर खरंच आहे. म्हणजे तोही मी उघडला होता. तर ते म्हणाले, "ऐसा है, हर किसी का किसी एक स्थान से जुड़ाव होता है। वैसा तुम्हारा जुड़ाव अगले जन्म का पिछले जन्म का इस स्थान से है और वही मुझे कुछ आभास हुआ जब तुम आई और तुम मेरी साक्षी हो." आणि तेव्हा ना मला थोडंसं असं वाटलं, की असेल ना मी मागच्या जन्मीची कोणीही. मला तर काही आठवत नाहीये. पण या जन्मी म्हणून मी त्यांना साक्षीला ओ का म्हणावं? या जन्मी मी सुरुची आहे. या जन्मी मला माझा मुलगा आहे, मला माझा नवरा आहे, मला माझा परिवार आहे. आणि मी त्यांना म्हटलं, "महाराज जी, हो सकता है शायद मैं पिछले जन्म की साक्षी हूँ, लेकिन इस जन्म में तो मैं सुरुचि हूँ, तो इस जन्म में आप मुझे सुरुचि ही बोलिए." तर ते म्हणाले हसले आणि म्हणाले, "ऐसा नहीं है, मुझे पता है तुम इस जन्म की सुरुचि हो और मैं चाहता भी नहीं कि तुम इस जन्म में भी पिछले जन्म की साक्षी बनो। मैं चाहता हूँ तुम इसी जन्म में साक्षी बनो। मैं इस जन्म में कैसे साक्षी बन सकती हूँ? मैं सुरुचि हूँ." मग ते मला म्हणाले, की "देखो साक्षी का मतलब समझना ज़रूरी है। साक्षी का मतलब क्या है?" म्हटलं, "क्या है?" तो म्हणे, "जो हर चीज़ सुन लेता है, समझ लेता है, लेकिन ज़रूरत पड़ने पर ही उसे बोलता है। अगर ज़रूरत नहीं पड़ती, तो उसके ऊपर वो रिएक्ट नहीं करता है, वो साक्षी होता है। अगर सही शब्दों में बताया जाए, तो जिसे हम स्थितप्रज्ञ कहते हैं, वो साक्षी होता है." मग मी थोडंसं मला समजत होतं, पण तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती कदाचित त्यांनी प्रश्नचिन्ह पाहिलं असेल आणि मग ते मला म्हणाले, "ठीक है, मैं समझाता हूँ." समझो कि आईना है, आईने के सामने तुम हो, रोज़ देखती हो, आज तुमने गुलाबी रंग का ड्रेस पहना है, कल तुमने लाल रंग का पहना है। क्या कभी ऐसा हुआ है कि आईने को तुम्हारा गुलाबी रंग का ड्रेस ही पसंद आया और आईने ने तुम्हारे वही छवि पकड़ के रख दी? ऐसा तो नहीं होता है ना? तुम जितनी बार, जितनी अलग-अलग वेशों में आईने के सामने आती हो, आईना तुम्हें वही दिखाता है, जो तुम उन्हें उसे पूछती हो, उसके सामने रखती हो, है ना? वो होता है साक्षी। आईने को तो पता है कल तुमने लाल पहना था, आज तुमने गुलाबी पहना है, लेकिन वो रिएक्ट नहीं करता। वो पकड़ के नहीं रखता, वो देखता है, उसकी छवि कहीं उसके अंदर सँभाल के रख देता है कि कभी ज़रूरत पड़ी तो तुमको याद दिलाए कि गुलाबी ड्रेस पहना था ना, तब मैं ज़्यादा अच्छी लग रही थी। इसके ऊपर वो तुम्हें कुछ भी नहीं बताता। तो साक्षी का ये मतलब है कि तुम्हें किसी से जुड़ाव नहीं रखना है। तुम्हें जो चीज़ तुम तक आती है, वो सुन लो और भूल जाओ. मग माझ्या मनात प्रश्न पडला, की असं कसं? जुडाव कसा काय नाही राहणार? ठीक आहे, मला बाकीच्या कोणाबद्दल जुडाव नाही, पण माझा मुलगा त्याच्याबद्दल तर जुडाव आहे. तर मी त्यांना
आमची चर्चा झाली छान बसून मग. मैया किनारी आम्ही बसलो होतो दोघं जण. आणि मग ते मला म्हणाले, की मी त्यांना म्हटलं, कि "वो तो सब ठीक है, लेकिन ये सुनने में अच्छा लगता है। ये मेरे जैसी मैं एक घरेलू इंसान हूँ और मेरे जैसी एक सर्वसामान्य स्त्री के लिए सबसे जुड़ाव छोड़ देना, ये बहुत मुश्किल नहीं है। चलो मैं मान लूँ कि बाकी माता-पिता का सब कुछ हो चुका है, दोनों भाई उनके तरफ देखने के लिए है, पति अपना आप सब कर सकता है। ठीक है, लेकिन मेरे बेटे का क्या? मैं दुनिया से जुड़ाव छोड़ सकती हूँ, लेकिन मैं मेरे बेटे से जुड़ाव छोड़ूँ, ये कैसे होगा?" तर ते हसले. ते म्हणाले, "कौन तुम्हारा बेटा? वो तो तुम्हारा बेटा ही नहीं है." म्हणलं, "ऐसे कैसे? 9 महीने मैंने उसको अपने पेट में रखा है, उसे लालन-पालन किया है, उसको बड़ा किया है। मेरा बेटा कैसे नहीं? उस पर मेरा अधिकार नहीं तो और किसका अधिकार है?" मग ते अजून हसायला लागले. अगदी गडगड, गडगड हसायला लागले. त्यांना म्हटलं, "आप क्यों हँस रहे हो? मैं गलत बोल रही हूँ क्या?" तो बोले, "नहीं, नहीं, तुम अपनी जगह बिल्कुल सही बोल रही हो, लेकिन अब मैं क्या बोलता हूँ वो सुनो। जब तुम वो सुनोगी ना, तब तुम्हें पता चलेगा कि साक्षी होने का मतलब क्या होता है। अभी तुमने सिर्फ सुना है, अभी तुमने समझा नहीं है। ठीक है बाबा।" तर म्हणे, "मैं इसलिए कहता हूँ कि वो तुम्हारा बेटा नहीं है। तुम जानना चाहती हो वो कौन है?" म्हटलं, "हां." खरं मी माझ्या आई-वडिलांची कुणी नाही आणि माझं लेकरू माझं कुणी नाही. या 2 कल्पना मला ना पचतच नव्हत्या. डायजेस्टच होत नव्हत्या आणि नंतर झाल्यात. तर ते मला म्हणाले, "देखो वो तो तुम्हारा इस जन्म का सहप्रवासी है." मतलब म्हणे ऐसा होता है कि हर जीव जो यहाँ आता है, वो अपना एक ध्येय लेके आता है और उसका काम मात्र अपने ध्येय के मार्ग पर चलते रहना ही है। फिर चलते-चलते आप मिल गई, वो मिल गया, वो मिल गया। जिस तरह से ट्रेन में बैठे हुए आप एक-दूसरे को मिलते हो, कोई कहाँ से होता है सहप्रवासियों को, कोई कहाँ से होता है, कोई कहाँ से होता है और उनका अपना-अपना मकाम आने पे, उनका अपना-अपना डेस्टिनेशन आने पे वो उतर जाते हैं। वैसे ही है, उतना ही तुम्हारा और ओंकार का संबंध है या थोड़ा-सा ज़्यादा। मैं म्हटलं, "आप जो बोल रहे हो सब सही है, लेकिन मैं नहीं मानती।" तो म्हणे की "नहीं, नहीं, मैं कहता भी नहीं हूँ अभी तुम मानो, अभी तो तुम सिर्फ सुनो। ठीक है, बताइए।" तर म्हणे देखो ऐसा होता है, जब इंसान जन्म लेने से पहले, पिछले जन्म के और इस जन्म के बीचों-बीच जब रहता है, उस अवस्था में जब रहता है, जब वो देह नहीं रहता, जब वो आत्मा स्वरूप रहता है, उस अवस्था में जब वो रहता है, तब उसे अपना पिछला जन्म भी ज्ञात होता है और उसे अपना ध्येय भी पता होता है। अब वो देह से परे है, तो उसको अब देह की चिंता नहीं है, उसको अब ध्येय की चिंता है। तो मानो कि तुम्हें मुंबई जाना है नागपुर से, तो तुम क्या करोगी? तुम्हें मुंबई रविवार को दोपहर को 2 बजे पहुँचना है। तो तुम क्या करोगे कि भई रविवार को दोपहर को 2 बजे के पहले मुझे मुंबई जाने के लिए क्या-क्या साधन उपलब्ध है वो तुम देखोगी। फिर उसमें बस आती है, फिर उसमें प्लेन आता है, फिर उसमें ट्रेन आती है। फिर तुम क्या देखोगी कि मेरे लिए सबसे सही साधन क्या होगा? कौन-सा साधन मुझे सही समय पर, सही जगह पर पहुँचाएगा? तुम उसका चयन करती हो। मानो तुमने प्लेन का चयन कर लिया, ठीक है? अब वो प्लेन तुम्हें वहाँ से वहाँ पहुँचाएगा तुम्हारे डेस्टिनेशन पे, तुम्हारे मकाम पे, ये तुम्हें पता है और फिर तुम प्लेन में बैठती हो, है ना? इसी प्रकार से ओंकार ने अपना ध्येय देख लिया है। उसे पता है कि यही माँ-बाप है, जो मुझे मेरे ध्येय तक पहुँचाने में, ध्येय के सबसे करीब पहुँचाने में, यही माँ-बाप है, जो मेरी मदद करने वाले हो। तुम भी ऐसे ही आई हो। तुम्हारे माँ-बाप तुम्हें तुम्हारी नर्मदा मैया तक पहुँचाएँगे। वो कौन से माँ-बाप है, ये तुमने चुना है। कि ये माँ-बाप है, ये मुझे नर्मदा मैया तक पहुँचाएँगे,
तो तुम्हारे लिए तुम्हारे इस जन्म के माँ-बाप होंगे, लेकिन तुम्हारे आत्म स्वरूप के लिए वो तुम्हारा सिर्फ व्हीकल है, वो तुम्हारा सिर्फ वाहन है। उसे तुमसे और तुम्हें उससे कोई जुड़ाव नहीं है। इतकी मोठी गोष्ट होती ही. इतकी मोठी गोष्ट होती, की ही डायजेस्ट करणं शक्य नव्हतं. पण हळू-हळू, वारंवार ही गोष्ट ऐकून खूप रडले होते मी त्यावेळेला, की असं कसं मी माझ्या आई म्हणजे माझ्या आई-वडिलांना माझ्याबद्दल काही वाटत नाही किंवा मला माझ्या लेकराबद्दल काही वाटत नाही, असं नाही. हे वाटणं, हे फीलिंग हे सगळं या देहापुरतं आहे. हे सगळं आपण या देहात आहे म्हणून आहे. मुळात आत्म्या स्वरूपात आपण फक्त एका रांगेत किंबहुना एका गोलात चालतोय. कोण पुढे, कोण मागे. गोलात असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही. पण मात्र हे आपले या वेळचे सोबती आहेत आणि म्हणून माहितीये का त्यांनी मला एक गोष्ट अजून सांगितली. त्यांनी मला सांगितलं, "किसी की भी जब डेथ होती है ना, तो उसके लिए रोना नहीं चाहिए." क्यों? क्योंकि वो इंसान देह स्वरूप छोड़ने के बाद आत्मा स्वरूप में है, उसे पिछला जन्म याद है। वो तुम्हारे लिए रोता है, वो अपने मार्ग पर आगे नहीं जा सकता। उसे अपने मार्ग पर आगे अगर आपको जाने देना है, तो आपको उसे छोड़ना पड़ेगा। क्योंकि वो तो देह से बाहर है, छटपटा रहा है अपने मार्ग पे जाने के लिए, लेकिन तुम्हारे कारण अटका हुआ है। तुम्हारा और ओंकार का भी रिश्ता वैसा ही है, तुम्हारा और तुम्हारी माँ का भी रिश्ता वैसा ही है। इसलिए जुड़ो जब तक वो अपने पैर पे एक कर्तव्य तुम्हारा माँ का जो कर्तव्य है, इस देह में जो आया है, जो तुम्हें उसका लालन-पालन करना है, तुम्हें उसे पढ़ाना-लिखाना है, तुम्हें उसे बड़ा करना है। एक बच्चे को माँ की जब तक ज़रूरत है, तब तक तुम्हारा वो बेटा है। एक बार उसकी ज़रूरत पूरी हो गई कि तुम्हें धीरे-धीरे उसे भी भूलना होगा। ये नहीं कहता हूँ कि भूलो मतलब उससे बात मत करो, अंतर से भूलना होगा, अंदर से भूलना होगा, समझना होगा कि वो एक सहप्रवासी है और तुम एक सहप्रवासी हो. मला असं वाटतं की हळू-हळू अजूनही हे पूर्णपणे मुरलेलं नाही माझ्यात. कुठेतरी एक हृदयाचा कोपरा, पोटचा गोळा अ, अजूनही कठीण आहे हे, पण मुरलं जरी नसलं तरी निदान समजलं हे काय कमी आहे का? आणि जेव्हा आपण आपल्या पोटच्या गोळ्याबद्दल असा विचार करू शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यावेळेला जगातल्या कुठल्याही गोष्टीशी डिटॅच होणं, हे खूप सोपं असतं. मग त्यावेळेला मनात काय विचार येतात, मग मग परत ते साक्षी होणं, स्थितप्रज्ञतेचं. करायचं भरपूर, पण अडकायचं नाही. मग या गोष्टीवर विचार करता मला एक खूप छान गोष्ट सुचली म्हणा, जाणवली म्हणा. अशी कल्पना डोक्यात आली, की एक छोटासा अत्यंत गरीब मुलगा आहे. ज्याला खाण्यापिण्याला सुद्धा काही मिळत नाही आणि अशा मुलाला ज्यावेळेला 5 स्टार हॉटेलमध्ये जर कोणी नेलं, तर त्याची रिएक्शन काय असेल? तिथल्या मऊ-मऊ गाद्या असतील, छान सगळं खायला-प्यायला भरपूर असेल, कधी न मिळाल्यासारखं तो भक-भक पण आनंदाने सगळं खाऊन घेईल. तिथल्या सोफ्यावरती, तिथल्या पलंगावरती छान उड्या मारेल आणि तो मनात काय म्हणत असेल? तो मनात म्हणत असेल, "वाह! काय मस्त जेवण आज आपल्याला मिळालं." त्याला माहिती आहे, हे त्याला उद्या मिळणार नाहीये. पण उद्या त्याला मिळणार नाही म्हणून त्याचं मन दुःखी होत नाहीये. पण आज त्याला मिळालंय याच्यात तो आनंद मानतोय आणि आनंद कसा मानतोय? आनंद परिपूर्णपणे मानतोय, की मिळालं ना आज, करून घेऊ ना एन्जॉय छानपैकी. उद्या नाही मिळालं तरी त्याच्या मनात हा विचार येणार नाही, की हे सुख मी अनुभवलं नाही किंवा हे सुख मला कमी पडलं. कारण त्याला माहिती मुळात हे त्याचं नाहीये. आणि मग मला आठवला इदं न ममचा हे. इदं न ममचा अनुभव सांगितलाय का आपण किरण दादा? नाही सांगितलं. चला मग आता बोलता तोही हो, सांगून हो. टाकावा. तर इदं न मम मला एकदम आठवलं आणि मग लक्षात आलं, की म्हणजे आत्तापर्यंत परिक्रमेच्या सुरुवातीला खलघाटला जात असताना
आम्ही सियाराम बाबांकडनं निघालो आणि खलघाटकडे जायला लागलो. आणि त्यावेळेला नवीन परिक्रमावासी होतो. चालायची खूप जास्ती सवय नव्हती. तर कोणी दिसलं की आम्ही विचारायचं. निमराणीच्या मंदिरात आम्हाला जायचं होतं. राम मंदिर आहे निमराणीला, फार सुंदर राम मंदिर आहे. तर तिथे आम्हाला जायचं होतं. त्यावेळेला सुरेखाताई डोंगरे माझ्यासोबत होत्या. आणि जाता-जाता आम्हाला एक परिक्रमावासी दिसले, तरुण परिक्रमावासी. आणि मी त्यांना विचारलं, की "नर्मदे हर बाबाजी, ये अभी निमरानी कितना दूर है?" आणि मग ते माझ्याशी अगदी स्पष्ट मराठीत बोलले. ते मला म्हणाले, "माई, प्रश्न फार पडतात तुम्हाला." प्रश्न तर पडतात बाबा. अहो, पण उत्तरं असे विचारायचे नसतात. उत्तरं शोधायची असतात. म्हणजे म्हणजे असं, की विचार करा तुम्ही. प्रत्येक प्रश्न विचारलाच पाहिजे असं नाही. मग मी म्हटलं, की म्हणजे नक्की काय करायचं? कारण आपल्याला आपल्याजवळ ज्या गोष्टी असतात किंवा त्याच्याबद्दल प्रश्न पडतात किंवा आपल्याजवळ ज्या गोष्टी नसतात, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पडतात. या या व्यतिरिक्त तिसऱ्या कॅटेगरीचा प्रश्न मला पडलेला माहिती नाही. तर ते म्हणाले, "बरं, मग आता तुमच्याजवळ काहीच नाहीये." असं मी म्हटलं तर? मग मला प्रश्न पडला. मग म्हणे, "एक मंत्र देतो माई, तो तुम्ही जपू नका. त्याचा अजिबात जप करू नका. तो डोक्यात ठेवा आणि त्याप्रमाणे वागून बघा. हा मंत्र तुम्हाला आयुष्यात कधीही दुःखी करणार नाही. अजिबात दुःख नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यातनं पूर्णपणे निघून गेलेली राहील. असा मंत्र तुम्हाला देतो." ठीक आहे, द्या महाराज काय, चांगलं आहे ना. आपल्याला जर का सुखी होण्याचा मंत्र मिळत असेल तर. आणि मग थोड्या वेळासाठी मला असं वाटलं म्हणजे काय मंत्र असेल बा? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हा मंत्र असेल का? किंवा काय माझे सगळे दुःख दूर हो हा मंत्र अशासाठी काही मंत्र असेल का? तर ते म्हणाले, मंत्र असा आहे की तुम्ही फक्त प्रत्येक घटनेनंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनेनंतर हा मंत्र म्हणा. बरं ठीक आहे. मग मंत्र काय आहे? मंत्र असा आहे, इदं न मम. हे माझं नाही. म्हणजे काय? म्हणजे जसा तो लहान मुलगा हॉटेलमधला उड्या मारणारा. तो काय म्हणतो मनातल्या मनात? माझं नाहीये हे. मग उद्या मिळालं नाही तरी दुःख होणारच नाहीये ना. आणि जे मिळालंय तेही माझं नाहीच आहे. कोणीतरी काही वेळासाठी माझ्याकडे ठेवलेलं आहे. ज्याचं त्याचा आहे तो जो येऊन घेऊन जाईल. मग ते माझं नाहीच आहे. त्याच्यासाठी मी का दुःख करू? किंबहुना इथे जे आपण आलेलो आहे, ते सगळं एक भोग म्हणून आलोय. आपले कर्म म्हणून आलोय. इथे जिथे माझा देह माझा नाही. काही शाश्वती आहे का देहाची? आज आहे, उद्या नाही. कधी काय होईल आपण म्हणतो ना, कधी मृत्यू येईल माहिती नाही. जिथे आपल्या देहाबद्दलच आपल्याला शाश्वती नाहीये. जिथे आपला आत्मा कोण आहे, काय आहे, हे आपल्याला माहित नाहीये. त्याची आपली ओळख नाहीये. देहाबद्दल आपल्याला शाश्वती नाहीये. तिथे त्या देहाकडे येणाऱ्या सुख-दुःख, येणाऱ्या गोष्टी, येणारी संपत्ती, येणारे आजार हे माझं आहे का? यातली एकही गोष्ट माझी नाही. मग आजार माझा नाहीये. काय होईल? एकतर तो मला घेऊन जाईल किंवा तो जाईल. मला दुःखी होण्यासारखं काहीच नाहीये. धनसंपत्ती माझी नाहीच आहे. शरीर माझं नाहीच आहे. इदं न मम हा हे सांगताना त्यांनी मला अजून एक गोष्ट सांगितली. ती अशी सांगितली, की ज्याप्रमाणे आपण देवळात गेलो, त्यांनी आपल्या हातावर कधी केळाचं फोड ठेवतात, कधी खडीसाखर प्रसाद म्हणून ठेवतात. त्यातल्या अनेक गोष्टी अशा असतात, की ज्या आपल्याला आवडतातच असं नाही. पण तरीसुद्धा प्रसाद आहे म्हणून तो आपण खाऊन घेतो. आपण प्रसाद टाकून देत नाही. कणभर खातो, पण खातो. तसं आयुष्यात आलेली प्रत्येक घटना
आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग हा त्या ईश्वराचा आहे, त्याचा प्रसाद आहे. तो माझा नाही. त्यांनी हातावर टाकलाय, खाणं माझं काम आहे. आवडो किंवा न आवडो. कारण आवडायला तो काही मी माझ्याजवळ ठेवून घेणार नाहीये आणि नावडायला सुद्धा आवडला नसला तरी सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय तो माझ्यापासून दूर जाणार नाहीये. त्याच्यामुळे इथे तो माझा नाही, त्यामुळे मला त्याच्याबद्दल आनंदी सुद्धा होण्याची आवश्यकता नाही आणि दुःखी सुद्धा होण्याची आवश्यकता नाही. पुन्हा तीच स्थितप्रज्ञता साक्षी होण्याची. हे अशा पद्धतीने मैया एका अनुभवानंतर दुसरा अनुभव, कधीतरी त्याची आठवण करून देणं, असं सगळं करत असते. हा मला केव्हा आठवला अनुभव, ज्यावेळेला मला महेश्वरच्या हृदयगिरी महाराजांनी साक्षी होण्याचं एक अजून उदाहरण दिलं. ते मला म्हणाले, "मानो, तुम्हारे सामने एक बुरी घटना घटती है, मानो किसी का खून होता है या किसी का कुछ होता है, तुम देख रही हो, तुम देख रही हो। तुमने खून किया? नहीं किया। तुम्हारा खून हुआ? नहीं हुआ। लेकिन तुमने वहां देखा। अब पुलिस आते हैं, पकड़ के ले जाते हैं, कोर्ट केस होती है और कोर्ट केस में चल रहा है खटला। एक कोई है जो खड़ा है, लोग बोल रहे हैं इसी ने खून किया है, लोग कोर्ट वाले जो है वो बोल रहे हैं इसी ने खून किया है। देखा तुमने है, लेकिन एक बात बताओ, जब तक तुम्हें इजाजत नहीं मिलती कि सामने आओ और बताओ, तब तक तुम बोल सकते हो? नहीं बोल सकते हो। मतलब तुम साक्षी हो। साक्षी क्या होता है? तुमने देखा है ना अपनी आंखों से। तुम उसके साक्षीदार हो। तुमने वो घटना घटती हुई देखी है, लेकिन तुमने सिर्फ देखी है। तुम उसका पार्ट नहीं हो, तुम उसका हिस्सा नहीं हो। ऐसे में तुम क्या करते हो? ऐसे में तुमने देखी है, तुम देख के उसे भूलने की कोशिश करते हो या अगर नहीं भूल पाते तो वो दिमाग के किसी एक कोने में पड़ी रहती है। जब तक तुम्हें उसके बारे में कोर्ट में कोई पूछता नहीं है। बात मैं कोर्ट की इसलिए कर रही हूँ क्योंकि कोर्ट के बाहर का हमें कुछ करना नहीं है। जिंदगी कोर्ट उसका काम, है ना? आणि असं ते मला समजावून सांगत असताना त्यांनी मला म्हटलं, की "वो होता है साक्षी होना." एखादी घटना तुमच्यासोबत घडणार. त्या घटनेचा जणू काही तुम्ही हिस्सा नाही, या पद्धतीने म्हणजे त्रयस्थपणे. अगदी तुमच्या बाबतीत जरी घडली असली, तरी ती तुमच्या देहाच्या बाबतीत घडतेय. ती तुमच्या आत्म्याच्या बाबतीत घडत नाहीये. तुम्ही त्या वेळेला, त्या प्रसंगातून बाहेर निघून त्या प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहू शकले पाहिजेत. तर तुम्ही साक्षी. आणि मला हेच तुम्हाला समजवायचं आहे. हृदयगिरी महाराज म्हणाले, "मैं चाहता हूँ कि तुम पिछले जन्म की नहीं, इस जन्म की साक्षी बनो. इस जन्म में साक्षी बनो." कठीण आहे असं करणं, पण थोडं-थोडं, कळत-नकळत 6-7 वर्ष झाले कुठेतरी मनात अ, अनुभव कथन करताना हा प्रसंग मी नेहमी सांगते, तेव्हा त्याची रिव्हिजन होते. एखादी दुःखद घटना समोर आली, की एक 5 मिनिटं व्हायला लागतं, विव्हळायला लागतं. पण नंतर लगेच लक्षात येतं, की नाही आपल्याला मोकळं व्हायचंय, आपल्याला वेगळं व्हायचंय. मी अजूनही स्थितप्रज्ञ वगैरे काय किंवा साक्षी वगैरे काय झालेली नाही. पण निदान असं करायचं असतं, असं जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्यावेळेला त्या दुःखाची तीव्रता आणि त्या दुःखाची लांबी म्हणजे फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी एंड लेंथ हे निश्चितपणे कमी होतं आणि हे आयुष्य आनंदी जगण्यासाठी मदत होते. आज नर्मदा परिक्रमा केल्यानंतर इतके वर्षांनी मी एक वाक्य निश्चितपणे म्हणू शकते या 2-3 गोष्टींमुळे, साक्षीमुळे किंवा इदं न मममुळे ते असं, की मी पुस्तकात लिहिलंय
रामदास स्वामींची क्षमा मागून मी असं म्हणेन, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी अशी मीच आहे." दुःख आपल्यापैकी प्रत्येकाला आहेच. ते कुणालाही चुकलेलं नाही. कारण ते आपले भोग आहेत. त्याच्यासाठीच आपण इथे आलेलो आहे. पण ते दुःख अशा प्रकारे पचवण्याची ताकद, अशा प्रकारे त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहण्याची ताकद, ही जी नर्मदा मैयाने दिली आहे, ती माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा आहे. आयुष्य जगण्याचा सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा आहे असं मी म्हणेन, की त्याच्याकडे आता मला हा प्रश्न पडत नाही, व्हाय मी? हे असं माझ्यासोबतच का घडलं? एखादं दुःख समजा घडायचं असेल तर, असा प्रश्न पडत नाही. कारण माहीत आहे हे कुठेतरी आपलं आलेलं आहे आणि आज हे आलेलं आहे, पण ही इच्छा त्याची आहे. हे त्याने दिलेलं आहे. हा त्याचा प्रसाद आहे आणि हा भोगूनच संपवायचा आहे. हा भोगूनच संपवायचा आहे. मी याच्यापासून पळू शकत नाही. मी पळाले तर हा मला जास्त त्रास देणार आहे. त्यापेक्षा आनंदाने त्याचा स्वीकार करायचा आहे आणि पुढे पाऊल टाकायचंय. हा सगळ्यात मोठा धडा, माझ्या नर्मदा परिक्रमेचं सगळ्यात मोठं फळ, हे स्वीकाराचं जे शिक्षण माईने मला भरवते असं म्हणेन मी, ते आहे. 9:34 झालेत. आपण प्रश्न उत्तरांकडे जायचं का? हो, चालेल, चालेल. खरं तर आत्ताचे हे अनुभव संपूच नाहीत असं वाटत आहे. अनुभव संपूच असं वाटत आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा ताईंचे आभार मानतो, की त्यांनी 5 आपल्या ज्या ऑनलाईन जे आहेत सत्र, या 5 ह्याला त्यांनी खूप मनापासून सगळे अनुभव सांगितले आणि एक प्रकारे सगळ्यांना एक वेगळी दिशा दिली. सगळ्यांना एक विचार प्रवृत्त केलं, की नर्मदा परिक्रमेचा जो अनुभव आहे, तो त्यांचा अनुभव हा त्यांचा राहिला नाहीये. हा सगळ्यांचा अनुभव झालेला आहे. आणि दुसरं असं की अ, त्या म्हणजे मी त्यांचे जे 4-5 अनुभव ऐकले ताईंचे, तर 4-5 वेळा किंवा 4-5 दिवस आपण जे त्यांचे अनुभव ऐकले, तर एक प्रकारचं जीवन शिक्षण जे त्यांना मिळालं, ते त्यांनी आता आपल्याला सगळं दुप्पट त्यांनी उलगडून दाखवला. जे जीवन शिक्षण नर्मदा मैयाच्या सहवासात मिळतं, ते जगातल्या कुठल्याही विद्यापीठात मिळणार नाहीये. असा एक त्यांचा खूप मोठा अनुभव त्यांनी आपल्याला एक भांडारच त्यांनी आपल्यासाठी खुलं केलं आहे. यातला खूप मोठा भांडाराचा साठा त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, की सगळ्यांनी ते पुस्तक ज्यांनी घेतलं नसेल, त्यांनी आपल्या घरामध्ये ते पुस्तक आठवणीने घ्यावं आणि त्यातलं जे अनुभव आहे, जसं आपण गोंदवलकर महाराजांचं चरित्र एक 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 पान रोज वाचतो, त्याप्रमाणे ताईंचे जे अनुभव आहेत, ते आपण सगळ्यांनी जर एक वाचले सगळ्यांनी, तर नक्कीच आपल्या जीवनाला एक चांगली दिशा त्यातून मिळू शकते. आणि दुसरं असं की एक एक फक्त सांगतो की प्रश्नोत्तराच्या अगोदर, की ताईंच्या आणि आपल्या जीवनामध्ये काय फरक आहे? तर एक महाराजांना अ, त्यांचे शिष्य आणि सगळे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरती अ, आशीर्वाद विचारला. तर महाराजांनी सांगितलं, की "तुझं जीवन असफल हो," असं सांगितलं. तर त्या शिष्याला असं वाटलं, की 12 वर्ष आपण इथं महाराजांकडे राहिलो. गुरुकुलामध्ये राहिलो, सगळी सेवा केली महाराजांची आणि महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला, की तुझं जीवन असफल हो. असं का बरं? तर त्यांनी सांगितलं, की लौकिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला मिळतात अ, त्याचा यशस्वी होण्याची आणि असफल होण्याची काही संबंध नाहीये. तर तुझं जीवन सफल-असफल ही गोष्ट वेगळी आहे. पण तुझं जीवन सार्थक हो, ही त्यातलं खरं मर्म आहे. बरोबर. तर अ, आपलं जीवन जरी लौकिक अर्थाने यशस्वी, अयशस्वी, सफल-असफल जरी असलं, तर नर्मदा मैयाच्या सहवासामुळं ताईंचं जीवन सार्थक झालं आहे, असं मला खूप अभिमानाने वाटतं आणि तसं जीवन आपणही ह्या सगळ्या विचारांच्या ह्याने आपणही सार्थक करू शकतो. फक्त परिक्रमा हा शेवटचं आपलं सत्र आहे. अ, जरी हा आमच्या ध्रुव टूर्स जरी आमच्या नर्मदा परिक्रमा व्यवसायाचा भाग असला, तर 17 सालापासून आम्ही जेव्हा परिक्रमेला जातो, तेव्हा अनेक लोकं अन्य ज्या टूर आहेत, त्या टूरमध्ये आणि नर्मदा परिक्रमेमध्ये खूप मोठा फरक आहे.
म्हणजे अन्य टूरमध्ये एक माणसाचं बाह्य मन जागृत होतं. आपण काश्मीरला जातो, कुठं गुजरातला जातो, युरोपला जातो. पण नर्मदा परिक्रमेमध्ये मी आतापर्यंत 10-12 वेळा बसच्या परिक्रमेमध्ये गेलो असेल. तर त्याच्यामध्ये मी अनेक वेळेला पाहिलं, की एक माणसाचं आपण ज्याला म्हणतो, की आत्मचिंतन चालू होतं, की काहीतरी तो विचार करायला लागतो, की आपलं जीवन खरंच कशासाठी आहे? काय आहे? तिथल्या ज्या सगळ्या पॉझिटिव्ह जे विचार आहेत त्या परिक्रमेच्या मार्गातले आणि खरंच एक जीवनाला नवीन दिशा मिळते. तर आपण सगळ्यांनी नर्मदा मैयाचा सहवास मिळण्यासाठी 18 दिवसाचा सहवास मिळण्यासाठी ही परिक्रमा नक्की करावी, त्याचा अनुभव घ्यावा, त्याची माहिती आपल्या ग्रुपवरती सगळ्यांना मिळेलच. तर याच्यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, तर त्यांनी आपले प्रश्न हँड रेज करून विचारायचे आहेत. आणि आपला हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप आपला काही बंद होणार नाहीये. हा ग्रुप आपला असाच चालू राहील. याच्यावरती नर्मदा परिक्रमेसंदर्भात अजून काय माहिती असेल, तर ताई पण आपल्याला पाठवतील. आणि दुसरं असं की आपल्या ह्याचे 5 सेशन झालेले आहेत. त्या 5 सेशनचं जर खूप जणांची मागणी होती की रेकॉर्डिंग आम्हाला पाहिजे आहे. तर आपण ते सुरुवातीला काही टेक्निकल ह्याच्यामुळे दिलं नाही. नंतर नाही दिलं कोणाला. कारण मग ते आत्ता जे लाईव्ह अनुभव ऐकण्यामध्ये जो आनंद आहे, तो रेकॉर्डिंगमध्ये तर काय आपण खूपच ऐकत असतो. तर ह्याच्यावरती ते पुढच्या 2 दिवसामध्ये आपले सगळे अनुभव पण ते रेकॉर्डिंग आपल्याला आम्ही शेअर करणार आहे. तो पण आपला एक साठा आपल्यासोबत राहणारच आहे. अ, तर याच्यानंतर कोणाला विचारायचे असतील प्रश्न, तर आपण विचारूया आणि आपण ह्या ग्रुपच्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांमध्ये संपर्कामध्ये राहूया. नर्मदे हर. हां, कोणाला विचारायचे प्रश्न कोणी हँड रेज करा. काय सांगायचं? काय सांगायचं? कुठल्या अडचण? अजून वेळ आहे. हरिओम. नर्मदे हर नर्मदे सुरुचिताई. बोला, बोला. खूप छान वाटलं तुमचा अनुभव कथन ऐकताना. तर माझी पण खूप इच्छा आहे करण्याची. गेल्या वेळेला मी एका ट्रॅव्हल कंपनी बरोबर जाणार होते. माझी तर पायीच करायची इच्छा होती. पण अच्छा. असं काही योग आला नाही, म्हणजे मिळालं नाही मला कोणी असं सुरुवात करायला. बघूया, मैयाची इच्छा असेल तर कधीतरी होईल. तर अगदी, अगदी. गेल्या नाही, वेळेला तुम्ही एकदा गाडीत जाऊन या, म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात येईल, की अगदी एकटं जायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. गेल्या थोडासा कॉन्फिडन्स येतो पण गाडीने केल्यावर. अगदी. म्हणजे तसं वारीला वगैरे चालते मी, किंवा रोजही चालते. त्यामुळे असं हो, चालू हो. शकेन असं वाटतं, पण फक्त इतके दिवस चालू शकेन का नाही माहित नाही मला. पण गेल्या वेळेला ठरवलं होतं मी, पण तेव्हा मला ऍक्सिडेंट झाला ऍक्च्युली. त्यामुळे मी अच्छा, थोडेसे, अच्छा. मी जायच्या आधीच ऍक्सिडेंट अरे कॅम्पला. बापरे! तर नाही, काही नाही, होईल. तुमच्या मनात आहे ना, मग होईल नक्की. हो, माझा जन्मकरण जबलपूरचा आहे. मला खूप, म्हणजे असं एक अनामिक ओढ म्हणतात तशी खूप पूर्वीपासून आहे करायची अशी. जबलपूरचा जन्म म्हणजे मैयाच्या दृष्टी याच्यात आहातच तुम्ही. काही हो, प्रश्नच नाही. आता मैयाची कृपा व्हायला पाहिजे आणि तुम्ही बोलवायला पाहिजे. होईल, होईल, तुम्ही होईल. पण आशीर्वाद द्या. धन्यवाद. तर आशीर्वाद, शुभेच्छा, आशीर्वाद देण्याइतकी मोठी नाहीये, पण शुभेच्छा नक्की देते. असं नाही, तुम्ही संतांच्या सहवासात आहात म्हणजे संत संगतीचा किती मोठा प्रभाव आहे. नाही, नक्की, नक्की होईल, नक्की होईल. आशीर्वाद थँक्यू. खरं मी म्हणते देत नाही, पण अहंकार म्हणून नाही. एक 2 मिनिटाचा अनुभव सांगते. परिक्रमेत असताना होशंगाबादला एक म्हाताऱ्या बाई भेटल्यात आजी आणि त्यांच्या नातींनी आणि असा नमस्कार केला मला आणि नमस्कार केल्यावर आपणही वाकून नमस्कार करतो आणि मी त्यांना मी पण नमस्कार केला. आता त्या छोट्या-छोट्या मुली म्हणजे कन्या स्वरूप, नर्मदा मैया स्वरूप. तर मी म्हटलं, की त्या मला म्हणाल्या, "मैया आशीर्वाद दो." तर मी त्यांना म्हटलं, "मैया आप मुझे आशीर्वाद दो." त्या छोट्या-छोट्या मुलींनी पटकन डोक्यावर हात ठेवले आणि मला म्हणाल्या, "मैया आपकी परिक्रमा बहुत अच्छे से पूरी होगी." आणि मला खूप गोड वाटलं ते आणि मी त्यांच्या आजीला म्हटलं, "देखो मैया ने कैसे आशीर्वाद दिया." तर त्या मला म्हणाल्या, "और तुमने तो नहीं दिया आशीर्वाद" म्हणे.
म्हटलं मैया मैं कहाँ पे? तो म्हणे देखो बेटा तुम मेरे नातियों का बुरा चाहती हो क्या? म्हटलं नहीं ऐसा कैसे बोल रहे हो आप? तर म्हणे अच्छा चाहती हो ना? म्हटलं हाँ, तो मुँह से बोलने में क्या हो रहा है? म्हटलं लेकिन माताजी मैं उतनी बड़ी नहीं हूँ। तर म्हणे देखो ऐसा नहीं होता है बड़ा-छोटा, चाहे तुम उसे आशीर्वाद नहीं कहो, चाहे तुम उसे अलग शब्द दो, लेकिन मैं तो आशीर्वाद कहूँगी। तो तुम्हें अपनी मुँह से ये इच्छा प्रकट करनी चाहिए क्योंकि तुम्हारे आजू-बाजू में जो शक्तियाँ होती हैं, वो सुन रही होती हैं। तो इसके बाद अगर तुम्हें किसी ने बोला कि हमें आशीर्वाद दो, तो उन्हें कहना की मी आशीर्वाद देती हूँ. पण आपण व्यावहारिक जगात ताई वावरतो ना, तर त्यावेळेला असं म्हणणं की हां, मी आशीर्वाद देते. हे याचा उद्देश जरी वेगळा असला तरी बाकीच्या लोकांचं त्या गोष्टीकडे बघणं हे थोडं वेगळं असतं. त्यामुळे अजून आशीर्वाद देते असं मन म्हणजे धजत नाही म्हणायला, पण मनात इच्छा नक्की असते, की मैया तुमची परिक्रमा पूर्ण करून घ्यावं. बरोबर आहे. एकदा अशी मी दक्षिणेच्या मंदिरात गेले होते आणि तिथे एक आजी आल्या होत्या म्हाताऱ्या आणि त्या शास्त्रीय तिथे गाणं देवासाठी सादर करत होत्या बाजूला बसूनच. त्या बहुतेक खूप मोठ्या गायिका एकेकाळच्या असतील आणि त्यांची अशी नातवंड मुलगी अशी शेजारी बसली होती. आणि मी त्यांचं गाणं ऐकत थांबले पाऊण तास जवळ-जवळ. इतकं सुंदर आणि देवासाठी गाणं म्हटल्यानंतर जे काय गायलं जातं तसं त्या गात आणि त्यांचं गाणं झाल्यावर मला असं वाटलं त्यांना नमस्कार करावा म्हणून मी त्यांना नमस्कार केला. पण त्या मला म्हणाल्या, "तू मला इथे नमस्कार नाही करायचा कारण आपण देवाच्या इथे आहोत, तर इथे फक्त देवाला नमस्कार करायचा." अगदी, अगदी. तोच सगळा कन्फ्युजन्स असतात. पण इच्छा, सदिच्छा द्यायला कधीच काही मागे-पुढे बघायला नको एवढं नक्की. त्यामुळे माझ्या खूप खूप सदिच्छा आहेत, की तुमची नक्की, नक्की परिक्रमा पूर्ण हो. थँक यू. हरी ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. अजून कोणाला विचारायचा प्रश्न? ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड रेज करा तुमचा. मला विचारायचंय. हां, ओके. बोला ताई. नर्मदे हर ताई. नर्मदे हर. तुम्ही कॅमेरा बंद करा ना ताई. हां, तुम्ही बाबांबद्दल सांगणार होते. ते राहून जाईल. हो, ते राहिलंच, ते राहिलंच. सांगते 2 मिनिटात सांगते. नारेश्वरला असताना म्हणजे आपण जेव्हा समुद्र पार करून जातो ना, तर त्यावेळेला माझ्या अंगात खूप ताप होता. जवळ-जवळ म्हणजे 104, 105 असावा कारण मला अजिबात चालता येत नव्हतं. दोघी जणी बायका आदिवासी या आपल्या एम-पीच्या गावातल्या बायका होत्या. त्यांनी मला धरून-धरून कसंबसं नारेश्वरपर्यंत आणून सोडलं आणि मग त्या तिथून पुढे निघाल्या, की "मैया आप अभी यहाँ रुको." आणि तिथे नारेश्वरला मी त्या आश्रमात सुद्धा जाऊ शकले नाही. कोणी नव्हतं. त्याच्या पायऱ्या चढले मी आणि एक कॉरिडॉर असतो. त्या कॉरिडॉरमध्ये बहुधा मी चक्कर येऊन खाली पडले. मला तर नक्की आठवत पण नाहीये. आणि मला प्रचंड थंडी वाजत होती. सगळे कपडे मिठाच्या पाण्याने भिजून सुकून झालेले होते. त्याच्यामुळे 3 दिवस मी कपडे धुतलेले नव्हते. तापच होता. अंगात जे होतं ते होतं. जसं अंघोळ नाही, पूजा नाही. 3 दिवस काही नव्हतं. कुठलं भानच नव्हतं मला. असं नुसतं डोकं चक्कर-चक्कर येत होती. त्या बायका जे खायला देतील ते मी खात होते. अशा पद्धतीने माझे 3 दिवस गेले. 3-4 दिवस. आणि तिथे मी येऊन पडली आणि थोड्या वेळाने मला असं जरा बरं वाटायला लागलं. मी पडलेच होते कारण मी कुठल्याही आसनावर झोपले नव्हते. माझी बॅग अशी अस्ताव्यस्त बाजूला पडलेली होती. ती कोणीतरी उचलून भिंतीला टेकून ठेवल्याचं मला माहिती आहे. आणि मध्यंतरीच्या काळात एकतर मी बेशुद्ध असेल किंवा मी चक्कर येऊन पडली असेल. तो किती काळ गेला ते पण मला माहीत नाही. पण ज्यावेळेला मला जाग आली, त्यावेळेला माझ्या अंगावरती चांगले 2 जाड पांघरुणं होते आणि बाजूला साधारण 6 फूट उंच, अंगानी धिप्पाड, पांढरी पूर्ण दाढी अशी खाली आलेली, मोठे-मोठे टपोरे डोळे. मी ग्रुपवरती बाबाचा फोटो पाठवेन. आणि छान चरचरीत नाक आणि परिक्रमावासींचे कपडे घातलेले एक बसले होते आणि ते माझ्याशी बोलत होते, की "मैया क्या हो गया तुमको? तुम्हारे तुम्हारे पैर दुख रहे हैं क्या? लाओ मैं दबा देता हूँ, लाओ मैं करता हूँ." आणि त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये एखाद्या त्यावेळेला मी तरुण होते अगदीच 38 वर्षाची जेमतेम होते आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की बापरे! आपले पाय वगैरे नको कोण पुरुष आपल्या पायाला हात लावतोय वगैरे असं. पण त्यावेळेला त्यांच्या वागण्यात
इतका प्रेम होतं, की मी त्यांना म्हटलं, की "बाबा आप कौन हो?" तर म्हणे, "पहले आपके बारे में बताओ." मग मी सांगितलं, की "मैं नागपूर से हूँ." तर म्हणे, "अगं मी पुण्याचा आहे आणि माझं नाव प्रल्हाद तांबे आणि मी परिक्रमेत आहे. मी जेव्हा तुला पाहिलं तर तेव्हा तू कणत होतीस आणि मला असं लक्षात येतं, की तुझे पाय वगैरे काहीतरी दुखत असले पाहिजे आणि मला काहीच माहिती नव्हतं. मग त्यांनी सांगितलं बाबांनी, की तुला भरपूर ताप होता. मी डॉक्टरला बोलावून आणलं. डॉक्टर तुला येऊन पाहून तपासून गेले. कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या आणि त्या पट्ट्या ठेवून झाल्यानंतर आता तू जवळ-जवळ 2.5 तासांनी उठलेली आहे." आणि मी उठली आणि मी नमस्कार केला. म्हटलं, "माझे वडील जसं माझी सेवा करतील बरं नसताना, तसं तुम्ही माझी सेवा करताय." आणि असं ऐकल्यानंतर ते ढसढसा रडायला लागले. म्हणाले, "मी इतकं मैयाला मागितलं, की मला एक मुलगी हवी आहे. मला मुलगी नाहीये आणि आता तू मला बाबा म्हणाली. त्याच्यामुळे आजपासनं तू माझी मुलगी आणि तू मला अहो बाबा नाही म्हणायचं. माझा एक मुलगा आहे. तो मला अरे बाबा म्हणतो आणि त्याच्यामुळे तू पण त्याला मला अरे बाबाच म्हणायचं." आणि असे ते मला तो माझा बाबा तो मला असा भेटला तिथे आणि त्या दिवसापासून हनुमंतासारखा दिसणारा माझा बाबा हनुमंतासारखा माझ्यासोबत परिक्रमेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत राहिला. तोपर्यंत मी एकटी होते आणि तिथून मारुतीराय माझ्या बाबाच्या रूपात का होईना, मारुतीराय माझ्यासोबत होते. आणि त्यानंतर मग बाबाची बायको म्हणून आई आणि आई आणि बाबा असं माझा एक परिवार पुण्याला पण असतो. माझं एक माहेर पुण्याला पण आहे. असं बाबा. खूपच छान ना सांगता ताई तुम्ही. खूपच सुंदर सांगता. खरंच खूप छान सांगता. ऐकून असं वाटतं, की आम्ही सगळे तुमच्या सोबत फिरतोय. नर्मदे हर ताई. नर्मदे. लगेच ताई तुम्हाला मी अनम्यूट केलंय. तुम्ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा म्हणजे तुम्हाला अनम्यूट होता येईल. नंदा ताई तुम्ही हँड रेज केलात ना? बोलू शकता तुम्ही. नर्मदे हर ताई. येतोय नर्मदे का? हर कॅमेरा ऑन करा ना. हो ऐकू येतं पण कॅमेरा ऑन करा ना. कॅमेरा ऑन करा. चेहरा पण दिसेल. झालं का? नाही. ध्रुव ट्रॅव्हलवर फोकस आहे. त्यांनी व्हिडिओ नाही ऑन केलेला. ताई तुम्ही व्हिडिओ ऑन करा तुमचा. एक करता मिनिट मी नाही पण येते का? हा. झालं का ताई? हा झाला झाला. झाला. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार बोला. नर्मदे हर. नर्मदे हर. ताई तुमचे अनुभव ऐकले ना की आम्हाला विसरायला स्वतःला विसरायला होतं. असं वाटतं की काय बोलावं ते जे ठरवलेलं असतं ते सगळं विसरून जातो आम्ही. मला तुम्हाला स्वतःला एक असं सांगायचं आहे अनुभव माझा. मी अजून नर्मदा परिक्रमेला गेले नाहीये. मैयानी मला बोलवलंय तिथे. 20 वर्षानंतर मला हे आलंय म्हणजे संधी आलीये किंवा मैयानी तिच्या लिस्टमध्ये माझं नाव घेतलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जे हे कार्यक्रम आहे ना आपला कथन सुरू व्हायच्या आधीची मी अनुभव तुम्हाला सांगते, की मी मनाची तयारी केली. वर्षी काही झालं तरी आपण नर्मदा परिक्रमेला जायचं. आणि मग मी एक दिवस मैयाला रोज म्हणत होते, "मैया मला कोणीतरी एक सोबत दे गं. मैया मी एकटी कशी जाऊ? मी कशी जाऊ एकटी एवढ्या लांब?" आणि आज म्हणलं संध्याकाळपर्यंत मला कुणाचा तरी फोन येऊ दे, की मला पण नर्मदा मैयाला जायचंय, असं मी ठरवलं मनामध्ये. आणि खरंच ताई तुम्हाला काय सांगू मला नर्मदा मैयाला परिक्रमेला जायच्या आधी अनुभव आला. संध्याकाळी मला एक फोन आला सांगलीवरून आणि त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये मी असं टाकलं होतं, "मी एकटीच जाणार आहे आणि मी यावर्षी जाणार आहे. मला कोणी सोबत हवी असेल तर मला प्लीज हे करा." आणि सांगलीवरून मला शीतलताई भोसले यांचा फोन आला, की "मला पण परिक्रमा करायची आहे. मला सोबत नाही येऊन मी पण थांबली आहे." अरे बापरे! क्या बात है! कसला अनुभव आला बघा ना, मी एवढी आश्चर्यचकित झाले. मी पहिलं धावत-धावत माझ्या मुलीकडे गेले आणि तिला सांगितलं, "भारती मला सोबत मिळाली. आता मी मागे थांबणार नाही." वाह! क्या बात है! क्या बात है! खूपच छान, खूपच छान. त्यांचे कॉन्टॅक्ट चालू झाले. आम्ही दोघींनी ठरवलं आता 14 नोव्हेंबरला आम्ही नक्की जाणार म्हणजे जाणार मैयाकडे. खूपच छान, खूपच छान, खूपच छान. मग याने आणि ऐकलं बघा तुमचं. मैयाने खरंच ऐकलं आणि तिने मला बोलवलंच आहे यावर्षी.
आणि आता मला हे Very 2 good. महिने जात नाही, कधी 2 महिने जातील असं झालंय मला. खूपच छान. वा वा. असंच वेळ लागतो हो, असंच वेळ लागतो. वेळच लागतं ते. तिने मला म्हणजे एका आईला भेटायची ओढ आहे ना, तशी मला ओढ लागली, की कधी मी जाते माझ्या आईला भेटायला, असं झालंय. अगदी, अगदी, अगदी. आणि मी सगळी तयारी करून ठेवली आहे आता. बस आता परत जे होईल ते होईल, आता जायचं. वाह! खूपच छान. जाताना इकडनं इंदोरहून जाल म्हणजे मला परिक्रमावासींची थोडीशी सेवा करायची संधी मिळेल. आम्हाला तुम्हाला भेटायची संधी भेटली पाहिजे, हे आमचं मोठं होईल ना. नक्की येईल. आम्ही ती ओंकारेश्वरापासून सुरू करणार आहे. हो, 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 हो. अगदी, अगदी. मग तुम्ही नक्की भेटसाल मला कुठेतरी. कुठेतरी गाठ पडेलच. कार्तिक द्वादशीला 2 दिवस मी तिथेच असते. ओंकारेश्वरला असते. हां. परिक्रमावासींना भेटायला म्हणूनच असते. तर तुम्ही कार्तिक द्वादशीपासून जर सुरू करणार असाल, तर मी तिथे असेनच ओंकारेश्वरला. म्हणजे ते 3 तारखेला झालं ना, 3 नोव्हेंबरला होईल. अच्छा, हो. 3 नोव्हेंबर. हां. आणि आमचं 14 नोव्हेंबरचं आहे ना तिकीट. 14 नोव्हेंबर. बरं, ठीक आहे ना, आपण करू ना, भेटूयात, करूयात. कराल मला फोन निघायच्या आधी एकदा आठवण करून द्याल, आपण येऊयात, भेटूयात. करूयात, काहीतरी होईल. होईल, होईल ना. मैया नक्कीच काहीतरी घडून आणेल. कुठेतरी भेट होईलच आपली. हो की नाही? नक्की, नक्की. होय, आणि होय, निश्चित. माझी नर्मदा परिक्रमा खूप पूर्ण व्हावी, व्यवस्थित व्हावी, छान व्हावी. मला एवढीच इच्छा आहे आणि तुमचे आशीर्वाद हवेत बात. नर्मदे हर. नक्की होईल. नर्मदे हर. कविता ताई, तुम्हाला पण नर्मदे हर. तुमच्यामुळे हो, नर्मदे हर. हो की नाही? नाही, नाही. आमचं काहीच नाही ह्याच्यामध्ये. जे काही आहे ते मैयाची कृपा आहे आपल्या सगळ्यांवरती. आम्ही फक्त निमित्त मात्र किंवा महिन्याची. मधला दुवा व्हायचा प्रयत्न केलाय. पण कविताताई, हे निमित्त सुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे मला हे एवढ्यासाठी लक्षात येतं, की त्यावेळेला जेव्हा मी परिक्रमा केली, तेव्हा असं कुठे काही संधी नव्हत्या. त्याच्यामुळे हं. खरोखर हे खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हा लोकांचा, तुमचा, किरण दादांचा स्वभाव आणि तुमची परिक्रमा म्हणजे असं नाहीये, की परिक्रमा केली आणि झालं. मला अजून आपल्या तिथल्या कार्यक्रमातल्या लोकांचे, काही-काही जणांचे फोन येतात आणि ते अजून तुमचं नाव घेतात, की ध्रुव ट्रॅव्हल्सने परिक्रमेचा आम्हाला ते तिथे तुमचा कार्यक्रम ठेवला आणि म्हणून आम्हाला परिक्रमेची ओढ लागली. असे खरंच आहे. सुद्धा लोक आहेत, की अगदी खरंच त्याच्यामुळे आहे. हे खरोखर तुम्ही हा कार्यक्रम ठेवला. सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुमचे. नक्की सगळेजण माझ्यासकट देत असतील, की हो, हो. खरोखर एकत्र बांधला तुम्ही. मैयासारखं तुम्ही एकत्र बांधलं सगळ्यांना. सगळ्यांना आणलंय तुम्ही, सगळ्यांना एकत्र आणलं. आता त्याच्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे कविता ताई. खरंच. नाही तर आता मैयाच आपल्याला सगळ्यांना एकत्र आणणारी मैयाच आहे. आणि खरंच आहे. आतापर्यंत हे 5 सत्र जे मैयाची चालू दिले, आपले मैयाची कृपा राहिली. सुरुचिताई, तुमचे मनापासून आभार आहेत. म्हणजे आमच्या सगळ्यांतर्फे, ध्रुव टूर्स तर्फे, ऐकणाऱ्या प्रत्येकातर्फे तुमचे आभार आहेत खरं म्हणजे. म्हणजे हे नुसतं हो, अनुभव कथन नव्हतं. म्हणजे हे अनुभव आम्ही नुसते ऐकत नव्हतो, तर ते अनुभव आम्ही घेत होतो स्वतःहून. म्हणजे असं वाटत होतं, की आपण ते 8:30ची वाट बघत होतो आम्ही दर सोमवारी, की कधी 8:30 वाजता आम्ही मैया किनारी पोहोचतोय. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, की नर्मदा खंड जो आहे आपला, तो खरं तर अक्षर सत्य म्हणतात ना एखादा ग्रंथ, तसं इच्छा सत्य म्हणायला हरकत नाही. म्हणजे त वरून ताकभात ओळखणारी ती मैया आहे आपली. खरंच म्हणजे आहे. अगदी, अगदी. प्रत्येक परिक्रमावासीच्या मनोकामना पूर्ण करणारी ती मैया आहे. आणि 2017 पासून तर बसच्या परिक्रमेत आहोत, पण इतके अनुभव ताई ऐकलेत. म्हणजे प्रत्येक परिक्रमावासींचे असतात. श्रद्धेनुसार त्यांना बसमध्ये सुद्धा अनुभव येतात. आणि ते जेव्हा डोळ्यात अगदी, पाणी येतं अगदी. त्यांचा तो अनुभव आल्यानंतर, तेव्हा आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं, की कविताताई, बाबा आपण आपण पुढचं सत्र तुमचं ठेवूया ना. मला फार इच्छा आहे. तुमची पायी परिक्रमाही आहे आणि तुमच्या गाठीशी बस परिक्रमेतले खूप अनुभव आहेत. तर आम्हाला आवडतील ते अनुभव ऐकायला. आवडतील ताई, आपलं कविता ताई. ग्रुप राहणारच आहे. त्याच्यामुळे आपण एखाद्या याच्यात आपण तुमचे सुद्धा अनुभव अगदी ठेवायलाच पाहिजे. म्हणजे मला तुम्ही तर असं वाटतं सगळ्यांचे सोमवार कधी संपूच नयेत. नाही, खरंच आहे. हा ग्रुप हो, आपण संपवणार खरंच. नाहीये किंवा बंद करणार नाहीये. म्हणून ह्या हां. ग्रुपचा नियमच आपण हा ठेवलाय, की नर्मदा मैया व्यतिरिक्त ह्या ग्रुपवरती आपण काहीच घेणार नाहीये. त्याच्यामुळे नको. ग्रुप अगदी. सोडू नका. ज्यांना नवीन-नवीन काही ॲडिशन होतील किंवा काहीही होईल, ते आपण या ग्रुपवरती माहिती स्वरूपात टाकूया. ताईंचे जे 5 सत्र झालेले आहेत, त्याचं जे आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा 2 दिवसांमध्ये येईल. परत आपण ध्रुव टूर्स तर्फे आपण अजून असे बरेच नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचे कार्यक्रम वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी घेतो. त्याची माहिती तुम्हाला मिळेल, की ते तुम्ही तिथे उपस्थित राहून तुम्ही येऊ शकता. 1 मिनिट ताई, कुणाला तरी हं. प्रश्न विचारायचा आहे. हां, हां. 1 मिनिट हं.
नर्मदे हर ताई. नर्मदे हा हर ताई. हा फोन नंबर आहे त्यांना बहुतेक हँड. शाहू पेरेंचा आहे मला वाटतं. हा, 1 मिनिट मी करते त्यांना अनम्यूट. कर ना. म्युटेड. हा, झालेत तुम्ही अनम्यूट बोलू शकता. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे ताई, तुम्ही अनम्यूट व्हा, म्हणजे तुम्हाला आता बोलू शकता हा तुम्ही. हा तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. व्हिडिओ. अच्छा, हे रेकॉर्ड का? व्हिडिओ कोणतरी? व्हिडिओच्या बटन आहे बघा तिथे खाली. ऑडिओच्या शेजारी व्हिडिओचं बटन आहे ना? थांबा ना मी. नाही, शेअर आहे, रेकॉर्ड आहे काहीतरी. थांबा 1 मिनिट. वर रेकॉर्ड आहे, रेकॉर्डिंग वर. हा, आता आलं का? झूम. अरे हे नाही, स्टार्ट माय व्हिडिओ. हा तेच. हा, आता आलं. थँक्यू, धन्यवाद. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही परिक्रमा करताना काही डायरी वगैरे असं घेतलं होतं का? म्हणजे तुम्हाला इतक्या साधू पुरुषांची यांची सगळ्यांची नावं, प्रसंग कसे काय लक्षात राहतात आठवणीत, असं म्हणजे तुमची मेमरी खूप शार्प दिसते मला. तर मैयाच्या ते असं कृपेने केलं मेमरी होतं का? थोडी शार्प आहे, पण मी डायरी सोबत ठेवली होती आणि डायरी माझी एक डायरी संपली. मी असं काय करायची, रात्री झोपायच्या आधी अगदी छोटे छोटे पॉइंट लिहून ठेवायचे. असं काही पूर्ण अनुभव लिहायला कधी वेळ मिळाला नाही, पण होतं हा काय ना हा की आपण ते जगलेलो असतो, तर मग ते आपल्याला हा. बरोबर आठवतं. पण मी पॉइंट्स लिहून ठेवले, गावांची नावं लिहून ठेवली आणि नंतर माझी पण ते जी चालू ऋषींचे डायरी आणि गुरुजींची हरवली. नावं आठवणं जरा अवघड असतं ना, म्हणून हो, हो, हो. भेटणारे. पण हा. ती लिहून ठेवली होती ती ठीक होती. काही काही म्हणजे पुस्तकात जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा शेवटच्या भागात माझ्या डायऱ्या हरवल्या होत्या. त्या कुठेतरी अच्छा. राहून गेल्या म्हणजे. हो. पण हम्म. ईश्वराची कृपा की ते राहिलं लक्षात. आणि आता काय झालंय, की आता ते इतकं म्हणजे अनुभव कथन सातत्याने चालू असल्यामुळे आता ते असं माझ्या पाठ झालं. डोळ्यासमोर हा दृश्य उभं हा, राहतं. दृश्य उभं राहतं. हा. हो, हो. की ते बरोबर मी आठवतं मग आता. हा, म्हणजे अनुभवामुळे ते दिसतं आपल्याला, ते मान्य आहे. पण दिसतं, दिसतं. पुस्तकात लिहिताना एवढं आठवणं म्हणजे ही पण हां, एक नाही कलाच आहे. एक डायरी हम्म. राहिली होती माझ्याजवळ आणि हा. एक डायरी हरवली. तर जे हरवलं अच्छा. तिथे मी पुस्तकात अगदी प्रामाणिकपणे लिहिलंय, की यावेळेला माझी डायरी हरवली असल्यामुळे इथे मला नाव आठवत नाहीये म्हणून असं मी अच्छा. लिहिलंय पण काही हा. ठिकाणचं आहे, काही ठिकाणचं नाहीये. छान आहे, वाटलं मला खूपच. म्हणजे इच्छा आहे, पण आता कधी बोलवते मैया माहित नाही. पण बोलवेल, इच्छा बोलवेल. जबरदस्त आहे यायची. अगदी, आणि अगदी, अगदी. कविताताईंमुळे आम्हाला छान तुमचं ऐकायला मिळालं सगळे. खरंच आहे, फक्त खरंच एक आहे. माझा मिस झाला, कारण मी प्रवासात असल्यामुळे मी नाही ऐकू शकले. अच्छा, आता रेकॉर्डिंग मला पाठवते मी ताई. पुस्तक मला घ्यायचं आहे. पुस्तकही अगदी, मी अगदी. घेणार आहे. फक्त मी अगदी, आता अगदी. बाहेर असल्यामुळे मी मागवत नाही आता, कारण घरी कोणी हो, नाहीये. हो. मग ते पुस्तक परत रिटर्न जाईल, म्हणून सध्याला हो, मी मागवत बरोबर. नाही. अगदी, तर मला अगदी. तुमचं पुस्तक मिळावं अशी अपेक्षा आहे. अगदी तुम्ही आल्या की मला फोन करा. ग्रुपमध्ये आपण आहोतच जोडलेलं. हो हो हो, आहे. तोपर्यंत ती त्याची तिसरी आवृत्ती आलेली राहील. कारण पहिली अच्छा. आवृत्ती 16 मार्चला आपलं पुस्तक यावर्षी 2025ला 16 मार्चला प्रकाशित झालं. 18 मार्चला संपलं आणि अच्छा. 500 पुस्तकं आपण छापली होती. आणि आता 5 एप्रिलला दुसरी आवृत्ती निघाली, तेव्हाही आपण 500 छापली होती. आता साधारण एक 70च्या आसपास, 60च्या आसपास पुस्तकं आहेत अजून. आणि आता तिसऱ्या आवृत्तीचं काम चालू आहे. तर बघायचं. चालेल चालेल, मला नक्की आवडेल ते पुस्तक घ्यायला. अगदी, आणि अगदी. खूप छान अनुभव. खूपच म्हणजे असं वाटतं की आम्हीच गेलोय प्रत्यक्ष तिथे, इतकं छान वर्णन होतं. मैयाची कृपा आहे सगळी. काय असतं ना, आपण लेखिका किंवा वक्ते असं नाहीये. त्यामुळे मी बोलताना मला फक्त सांगायचं असतं, असं सगळं भरभरून सांगायचं असतं आणि ते बोलल्या जातं साध्या, सरळ, सोप्या भाषेत. कारण साहित्यिक वगैरे लोक जे बोलतात ते मोठे-मोठे शब्द तसं काही आपल्याला येत नाही आणि कदाचित म्हणून ते हो. आपल्याला जास्त जवळचं वाटतं. तर असं. हम्म. आणि तुम्ही बरं. डॉक्टरी म्हणजे कशात आहे तुमचं? MBBS आहात, माझं डॉक्टर आहात का? नाही, नाही, पेशा नाही, आहात? नाही. मी होमिओपॅथ आणि PhD.
अच्छा अच्छा. ओके. माझं होमिओपॅथी झालेलं आहे आणि क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये PhD झालेलं आहे. बर बर. अच्छा. MSc इन छान. क्लिनिकल न्यूट्रिशन. हम्म. तेच देवाचे अनुभव मिळणं ही पण देवाची कृपाच असते. ते सगळ्यांना त्याचीच कृपा. मिळेलच असं काही नाही. छान छान, चालेल. चांगलं वाटलं, आवडलं, मस्त झालं एकदम. चालेल. वैजयंतीताई, तुम्ही विचारलंय परिक्रमाच्या टूर्सचं शेड्यूल पाठवाल का? तर पाठवते मी. ग्रुपवरती येईल ते शेड्यूल पण तुम्हाला परिक्रमेचं. आता 6 नोव्हेंबरला आपली पहिली परिक्रमा आहे या वर्षीची, चातुर्मास संपल्यानंतरची. सुरुचीताई, मी तुम्हाला फोन करणारच आहे की आपण असं काही नियोजन करू शकतो का की आपण परिक्रमेमध्ये सगळ्या परिक्रमावासींची आणि तुमची भेट घडवून आणू शकतो का आपण? ह्याच्यासाठी आपण फोनवरती बोलूया. कारण आम्हाला अगदी सगळ्यांना आणू आवडेल. शकतो. त्या निमित्ताने माझं कुठेतरी महेश्वर किंवा खलघाट किंवा ओंकारेश्वर किंवा नेमावर अशा ठिकाणी त्या निमित्ताने येणं होईल. वा 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 वा, किती छान नक्की, परवडी नक्की. देताय तुम्ही मला अगदी. म्हणजे आमचा हा कालच विषय झाला की आपण परिक्रमेमध्ये सुरुचीताईंची भेट होत असली तर एखादा ठिकाण बघूया आणि तिथे सगळ्यांची आणि ताईंची भेट घडते का, आपल्याला छान एक मिळेल संधी. तर तसं आपण फोनवरती अगदी. बोलूया आणि ठरवूया ते. हो आणि मी हो, आता नक्की. सगळ्यांना सगळ्या ऐकणाऱ्यांना पण सांगते की आपली बसची परिक्रमा आहे. 6 नोव्हेंबरला पहिली आहे, त्यानंतर जानेवारीत दुसरी, फेब्रुवारीत तिसरी, अशा 3-4 परिक्रमा आपल्या असतात. तर कोणाला माहिती हवी असेल तर ग्रुपवरती येत राहील माहिती. ग्रुप शक्यतो कोणी सोडू नका. ग्रुप हा फक्त मैयासाठी केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर बाकीचे कुठलेही मेसेजेस येणार नाहीयेत. जे काही हम्म. असेल माहिती वगैरे जे काही असेल ते फक्त मैयाचं येईल. तुम्हाला छान मैयाचं संधी येईल. आहे, आपल्या सगळ्यांनाच ऐकायला मिळेल. सुरुचिताई, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही 5 सत्र दिले आम्हाला आणि खूप छान अनुभव ऐकायला मिळाले तुमच्यामुळे. सगळ्या श्रोत्यांचे आभार की त्यांनी सुद्धा 5 सत्रात कुणीही ग्रुप सोडलेला नाही, काहीच नाही. सगळे आतुरतेने वाट पाहायचे आणि आपण 4 बोललो होतो खरं तर सोमवार. पण 1 सोमवार आपल्याला वाढीव मिळाला, ही आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी होती खरं तर. तर तुमचे सगळ्यांचे खूप आभार. आपण लवकरच भेटूया परत एकदा नवीन काहीतरी घेऊन. चालेल. अगदी नर्मदे अगदी. हर. हो, जरूर जरूर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे 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 हर. हर.